ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत। आज आपला खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि खूप बेसिक पण आहे। जसं आपण बघितलं की बेसिक इंग्लिश ग्रामर म्हणतो आपण, तर त्यामध्ये पहिला जो आपला एक चॅप्टर घेतला होता बेसिक इंग्लिश ग्रामर, त्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट वगैरे घेतलं होतं। त्याचप्रमाणे हा एक टॉपिक आहे की ज्यामध्ये बेसिक इंग्लिश ग्रामर आपलं पूर्ण होतं। तर तो घटक म्हणजे कोणता? पार्ट्स ऑफ स्पीच, आहे का नाही, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण शब्दांच्या जाती। तर शब्दांच्या जाती हा टॉपिक आहे, तो टॉपिक आज आपण घेणार आहोत। खूप महत्त्वाचा पण आहे आणि जे सरळ सेवा आहे TCS अंतर्गत जी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये यातील 2 ते 3 घटकावर खूप प्रश्न विचारले जातात आणि त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कोणता? प्रिपोजिशन, आहे का नाही। कोणता घटक आहे? प्रिपोजिशन। त्या घटकावर खूप प्रश्न विचारले जात आहेत। तर एकदम आपण सरळ सोप्या भाषेमध्ये आणि चांगल्या उदाहरणाद्वारे आपण हा सगळा टॉपिक आहे तो व्यवस्थित समजून घेऊया आणि नंतर यावरचे प्रश्न कसे आहेत ते पण पाहूया। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करू। बघा, पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे अगोदर जो टॉपिक आहे त्याचा अर्थ समजून घेऊ। काय दिले बघा, पार्ट्स ऑफ स्पीच हा शब्द महत्वाचा। स्पीच पण मराठीमध्ये काय अर्थ होतो? शब्दांच्या जाती। पण शब्दशः अर्थ नाहीये इथं। शब्दशः अर्थ जर म्हटलं तर बघा इथं शब्द म्हणजे वर्ड दिलंय का? पार्ट्स ऑफ वर्ड दिलंय का? नाहीये। तर इथं थोडासा हा फरक आहे। इंग्लिश ग्रामर मध्ये काय म्हटलं जातं? पार्ट ऑफ स्पीच, म्हणजे स्पीचचे हे पार्ट आहे। स्पीच म्हणजे काय? बोलणं, आहे का नाही। आणि ह्या बोलण्याचे पार्ट म्हणजे काय? घटक आहेत। म्हणजे जो कोणता आपण शब्द बोलणार आहोत, म्हणजे जो कोणता शब्द आपण इंग्लिश मध्ये बोलू तो ह्या घटका अंतर्गत येतो, आहे का नाही। म्हणून त्याला म्हणलंय स्पीचचे घटक, म्हणजे जे आपण बोलतो ते सगळे शब्द कुठं आहेत? हे घटक आहेत। कशाचे? हे पार्ट ऑफ स्पीचचे। म्हणून लक्षात ठेवा त्याला नाव काय दिले? पार्ट ऑफ स्पीच। आणि हे किती आहेत? 8 आहेत। म्हणजे तुम्ही कोणतं जरी वाक्य बोललं, कोणता जरी शब्द बोललात तर ह्या 8 पैकी एक असणार म्हणजे असणार, म्हणून ह्याला म्हटलंय पार्ट ऑफ स्पीच। पण मराठीमध्ये थोडंसं वेगळं होतं, त्याच्यामध्ये दिले शब्दांच्या जाती, म्हणजे शब्दांचे प्रकार। दोन्हीचा गर्भित अर्थ जो एकच आहे। कोणता आहे गर्भित अर्थ? की हे घटक आहेत। कशाचे? हे भाषेचे घटक आहेत। जे शब्द म्हणतो आपण, जे वाक्य म्हणतो, तर त्यांचे हे घटक आहेत। तर बघू आपण हे किती घटक आहेत, काय काय आहेत। तत्पूर्वी आपण बघू की हा जो घटक आहे हा टॉपिक किती महत्वाचा आहे आपल्याला सरळ सेवेसाठी, TCS साठी। बघा, यामध्ये बरेच घटक क्लिअर होतात। जसे की आपण जर का वरून पाहिलं आपण, त्यामध्ये आहे बघा, इथं आहे प्रिपोजिशन, हा सगळ्यात महत्वाचा घटक। प्रिपोजिशन किती प्रश्न आहेत त्याच्यावर? 49, आहे का नाही। 49 आहेत, त्यामुळे हा घटक महत्वाचा आहे। नंतर बघा कोणता आहे? वर्ब, ठीक आहे। वर्ब हा घटक आपण ऑलरेडी घेतलाय, त्यामुळे आज आपण किती 8 पैकी फक्त 7च बघणार आहोत। कारण का? हा जो घटक आहे तो आपण कुठं घेतलाय? बेसिक इंग्लिश ग्रामर मध्ये। वर्बचे प्रकार बघितले सगळे 4 प्रकार, त्याचा उपयोग कसा होतो, मुख्य क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद, मॉडेल ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरी सगळं आपण घेतलंय, त्यामुळे आपला एक घटक कमी झालाय। पण बघा ह्या वर्ब वरती किती प्रश्न आहेत? तिथं 16 प्रश्न आहेत। नंतर कोणता घटक आहे? ऍडवर्ब, आहे का नाही। ऍडवर्ब, ह्या ऍडवर्ब वरती किती प्रश्न आहेत? 13 प्रश्न आहेत। नंतर आहे बघा ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह वरती किती प्रश्न आहेत? 13 प्रश्न आहेत। आणि राहिला शेवटचा नाउन, तर नाउन हा काही डायरेक्ट प्रश्न नाहीयेत, पण इनडायरेक्ट प्रश्न 5 आहेत। तर बघा अशा प्रकारे 1 2 3 4 5, तर हे 5 जे घटक आहेत ते TCS विचारतं परीक्षेमध्ये। ह्या 5 घटकावर प्रश्न विचारले जातात। पण सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर तो म्हणजे प्रिपोजिशन। प्रिपोजिशनवर खूप प्रश्न असतात, म्हणून ह्याच्यावर आपण जास्त भर देणार आहे। ठीक आहे, प्रिपोजिशनवर आपण जास्त भर देणार आहे। आणि ह्या घटकावर का प्रश्न विचारले TCS न? कारण का हा घटक पुस्तकामध्ये वाचून सुद्धा समजत नाही, म्हणून त्याच्यावर जास्त प्रश्न आहेत। बाकीचे नाव तुम्हाला वाचलं की लगेच कळून जातं, आहे का नाही, नामाचे प्रकार वगैरे सगळं। पण जर का प्रिपोजिशन तुम्ही बघितलं तर तुम्हाला अर्थ कळत नाही। ऑन कधी घ्यायचा, ऍट कधी घ्यायचा, इन कधी घ्यायचा। ऑन म्हणजे काय, अबाव म्हणजे काय, ओव्हर म्हणजे काय, तिन्हीमध्ये फरक आहे, पण आपल्याला सगळं सेमच वाटतं। किंवा बिलो, अंडर हे वेगळे, त्यांचे अर्थ वेगळे आहेत, हे आपल्याला त्यामधला फरक कळत नाही। पण आजच्या लेक्चरमध्ये आपण ते सगळं जो फरक आहे तो अॅनिमेशनच्या स्वरूपात समजून घेणार आहोत, जे की आपण आयुष्यभर विसरणार नाही। ठीक आहे, तर सुरुवात करू आपण पार्ट ऑफ स्पीचला। चला बघूया। पार्ट ऑफ स्पीच आता सांगितलं तुम्हाला, त्याला म्हणतो आपण शब्दांच्या जाती। ह्या शब्दांच्या जाती किती आहेत? 8 आहेत। त्यापैकी एक घटक आपण ऑलरेडी घेतलाय, तो म्हणजे कोणता? हा बघा वर्ब, आहे का नाही। क्रियापद हा ऑलरेडी आपला झालेला आहे, त्यामुळे आपण फक्त 7 जे घटक आहेत ते बघणार आहेत। आणि त्याच्यामध्ये हा जो आहे का नाही इंटरजेक्शन, ह्याच्यावर तर प्रश्न कुठंच नसतो, एखाद दुसरा प्रश्न असतो आणि एकदम सोपा टॉपिक आहे हा। कोणता? हा इंटरजेक्शन, त्यामुळे ह्याला तर काही घाबरायची गरज नाहीये। मग बघा 2 गेले, राहिले किती? 6, आहे का नाही। किती राहिलेत? 6। त्यापैकी पण सर्वनामाचा आपण
बराचसा अभ्यास केलेला आहे की नाही, सर्वनाम आपण बऱ्याच ठिकाणी आपण घेतलेले आहेत. नंतर बघा आपण कोणतं घेतलं होतं, नाऊन आहे का नाही, नाऊन पण बऱ्याच ठिकाणी आलेला आहे, पण तरी सुद्धा आपण इथं डिटेलमध्ये ह्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करू. बघा पहिला परत एकदा सांगतो मी कोणते कोणते घटक आहेत. पहिला आहे नाऊन आहे का नाही. नाऊन म्हणजे काय, नाम. एकदा सगळ्यांची व्याख्या आताच घेऊन टाकू म्हणजे परत परत सांगायची गरज पडणार नाही. आणि हा जो टॉपिक आहे हा एकदम बेसिक असल्यामुळं सगळ्यांनी ह्याच्या नोट्स लिहायच्या. तुमची नोटबुक आणि पेन समोर असला पाहिजे, कारण का हा टॉपिक असा आहे की तो सर्वांनी म्हणजे मी पण आणि तुम्ही पण सगळ्यांनीच लिहिलं पाहिजे. इव्हन मी पण ह्याच्या नोट्स काढत असतो, ह्याच्यामध्ये काही नवीन नवीन अपडेट असतात ते टाकत असतो. म्हणून सगळ्यांनी हा टॉपिक लिहायचा. ह्याची पीडीएफ तुम्हाला मिळणार नाही, कारण का हा टॉपिक बेसिक आहे. हा सगळा टॉपिक जो आहे तो आपण लिहून काढला पाहिजे, तरच आपल्याला हा टॉपिक जमणार आहे. आणि नेहमी सांगत असतो मी विद्यार्थ्यांना कोणता, असे काही टॉपिक आहेत बेसिक वाले इंग्लिश किंवा लँग्वेज मधले की ते लँग्वेजचे टॉपिक आपण जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाहीत आणि लक्षात राहत नाहीत. म्हणून हा टॉपिक आपल्याला सगळ्यांनी लिहायचा आहे. ठीक आहे, बघा परत एकदा सांगतो मी, हे 8 प्रकार आहेत. हे 8 प्रकार कोणते आहेत. पहिला नाऊन. नाऊन म्हणजे काय, नाम. नाम म्हणजे काय, नाव. बरोबर आहे का नाही, एकदम सोपं वाटतं. बघा एकदम आता डोक्यातून सगळं टेन्शन बाजूला काढा, एकदम फ्रेश माइंड करा. आणि असं समजा की ऑलरेडी तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आहे का नाही. असं समजा की ऑलरेडी गोष्टी माहिती आहेत, फक्त जरा थोडंसं डीपली आपण त्याचा अभ्यास करणार आहेत. बघा नाम म्हणजे काय, नाव. तुम्हाला माहितीच असेल नाव म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचं नाव. मग ते सजीव असू द्या निर्जीव असू द्या. पण ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट ऍड करतो, ती म्हणजे कोणती, ह्या ब्रह्मांडामध्ये ज्या काही गोष्टी असतील, मी फक्त सजीव आणि निर्जीव म्हणत नाही, ह्या ब्रह्मांडामध्ये ज्या कोणत्या गोष्टी असतील त्या सगळ्यांच्या नावाला काय म्हणतात, नाम असं म्हणतात. आहे का नाही, काय म्हणतात, नाम असं म्हणतात. मग ते ग्रह घ्या, तारे घ्या, सजीव घ्या, निर्जीव घ्या, काही घ्या, ह्या सगळ्यांच्या नावाला काय म्हणतो आपण, नाम. ज्या गोष्टीला आपण नावानं बोलवतो त्या सगळ्यांना म्हणतात नाम किंवा नाउन. अशी एकदम सोपी व्याख्या आहे कशाची, नामाची. चला पुढे बघूया. आता बघू प्रोनाउन. आता बघा सर्वनाम आहे का नाही, काय दिलंय, सर्वनाम. इंग्लिश मध्ये बघा प्रोनाउन. आता नाउन ऑलरेडी हा इथं आलाय, आहे का नाही, हा शब्द जसा तसा आलाय, फक्त ऍड काय झाला बघा, प्रो. प्रो म्हणजे काय, ची जागा घेणार. नेहमी उदाहरण सांगत असतो मुलांना मी की बघा ऍपचं एक प्रो व्हर्जन असतं, साधं ऍप आणि प्रो ऍप. तर साधं ऍप मध्ये तुम्हाला खूप ऍड बघायला भेटतात, आहे का नाही, त्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावं लागतं. आणि जर का तुम्ही प्रो ऍप घेतला तर सबस्क्रिप्शन भरलं, पैसे भरले की तुम्हाला ऍड वगैरे पाहायला भेटत नाहीत, तुम्हाला डिस्टर्ब काही होत नाही, आहे का नाही, आणि तुम्हाला ऍडिशनल फीचर त्याच्यामध्ये मिळतात. तर या साध्या ऍपची जागा कोण घेतं, प्रो ऍप, आहे का नाही. पैसे भरले की तुम्हाला प्रो ऍप मिळतं. तसं इथं पण प्रो म्हणजे काय, ची जागा घेणारा. कोणाची पण, नाउनची. म्हणजे नाउनची जागा घेणारा शब्द म्हणजेच काय, प्रोनाउन. आणि प्रोनाउन आपण सगळे बघितलेत कोणते, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. आय, वी, आहे का नाही. नंतर कोणता, यू, ही, शी, इट आणि दे, हे सगळे काय आहेत, प्रोनाउन आहेत. अशा प्रकारे प्रोनाउन म्हणजेच काय, नामाच्या ठिकाणी येणारा किंवा नामाची जागा घेणारा, तर त्याला म्हणतात सर्वनाम. ठीक आहे, चला पुढे बघूया. ऍडजेक्टिव्ह. आता बघा ऍड म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. ऍड म्हणजे जोडणं. जसं म्हणतो का नाही आपण, थोडंसं आणखीन ऍड करा ह्याच्यामध्ये, दुधामध्ये आणखीन थोडी साखर ऍड करा, आहे का नाही, असं म्हणतो आपण. दुधामध्ये साखर म्हणतो बरं का, दुसऱ्या कशामध्ये म्हणत नाहीये, दुधामध्ये साखर ऍड करा. अशा प्रकारे ऍड म्हणजे काय, ऍडिशन. ऍड म्हणजे काय, ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काय, अधिक सांगणं, आहे का नाही. ऍडिशन म्हणजे काय, अधिक सांगतोय कोणाबद्दल, जेक्टिव्ह. जेक्टिव्ह म्हणजे काय, एखादं नाव, आहे का नाही. जेक्टिव्ह म्हणजे काय, एखादं नाव, एखादी व्यक्ती असेल, एखादी काय म्हणू आपण, सजीव असेल, निर्जीव असेल, कोणी असू द्या, तर त्याच्याबद्दल अधिक ऍडिशनल माहिती सांगणारा म्हणजे कोण असतो, ऍडजेक्टिव्ह. तर बघा ही तिघांची जोडी झाली. कोणाची जोडी झाली, पहिला नाव, दुसरं त्याच्याबद्दल ठिकाणी येणारा कोण, प्रोनाउन, आणि ह्या दोघांबद्दल माहिती सांगणारा कोण, ऍडजेक्टिव्ह, आहे का नाही, विशेषण. अशा प्रकारे नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह तिघांची जोडी झाली. आता राहिला कोण, ह्या सब्जेक्ट. हे जवळपास हे सब्जेक्ट असतात ना, तुम्ही बघितलंच आहे का नाही. कोण असतात ते, नाउन आणि प्रोनाउन हे सब्जेक्टच्या ठिकाणी असतात. मग हे सब्जेक्ट गेले की त्याच्यानंतर कोण येतो, वर्ब. तर बघा इथं आला कोण, हा वर्ब. तर आपण ऑलरेडी हा वर्ब घेतलाय. तर अशा प्रकारे 4 गोष्टी तुम्हाला कळाल्या, वर्ब, आहे का नाही. वर्ब पर्यंत 4 गोष्टी कळाल्या. आता थोडंसं इकडे येऊया, ठीक आहे, 5व्या गोष्टीकडे. बघा 5वी गोष्ट काय म्हणते, ऍडवर्ब, आहे का नाही, ऍडवर्ब. आता इथं परत ऍडिशनल माहिती सांगताय, ऍडिशनल माहिती, पण कोणाबद्दल यावेळेस, तर यावेळेस सांगते वर्ब बद्दल. वर्ब बद्दल म्हणजे क्रिया कशी झाली, कुठं झाली, केव्हा झाली,
कशा प्रकारे झाली आहे का नाही, हे सगळं जे डिटेल आहे का नाही. काही लोकांना बघा खूप सवय असते, सांग बरं काय झालं होतं, कसं झालं होतं, कोणाचे भांडणं लागले होते, कोणी मारलं, कुणाला मारलं, कशामुळे झालं, हे सगळे आहे का नाही. हे सगळे प्रकार आहेत का नाही, हे कोणते ऍडव्हर्बचे. काय आहेत हे ऍडव्हर्बचे. ऍडिशनल माहिती सांगणं कशाबद्दल, वर्ब बद्दल, त्याला म्हणतात क्रियाविशेषण. विशेष माहिती सांगते कोणाबद्दल, क्रियेबद्दल. ऍडिशनल माहिती सांगते कोणाबद्दल, वर्ब बद्दल, त्याला म्हणतात ऍडव्हर्ब. तर बघा एकदम सोपं झालं. हे चौथा प्रकार जिथं संपला आपला, कोणता, क्रियापद. तर क्रियापदाबद्दलच माहिती सांगणारा शब्द तिकडे पाचवा आहे, कोणता, ऍडव्हर्ब. अशा गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, ऍडव्हर्ब झाला. 5 गोष्टी आपल्या झाल्या. आता राहिलेत किती हो, 3च. आणि त्याच्यापैकी सगळ्यात शेवटी कोणता असतो, उद्गार आहे का नाही. कोणता असतो, उद्गार. कधी पण बघा कोणतंही कीर्तन असू द्या, पंगत असू द्या, काय असू द्या, तिथे एकदम उद्गार काढले जातात का नाही. बोला पुंडली गवर्दी हरी विठ्ठल, असं मनातून येतं का नाही. सगळे या मनातून येणाऱ्या भावना म्हणजेच काय असा, तर ते असतं इंटरजेक्शन आहे का नाही. काय असतं, इंटरजेक्शन. काही असू द्या, जे आपल्या मनातून भावना जे बाहेर पडतात त्याला म्हणतात उद्गार आहे का नाही. त्याला काय म्हणतो आपण, उद्गार. मग ते सुखाचे असतील, दुःखाचे असतील, आश्चर्याचे असतील, काही असू द्या, त्याला म्हणतात उद्गार. सगळ्यात शेवटी आहे इंटरजेक्शन. बघा 5 झाला, हा एक 6वा, राहिले 2च. आता कोण राहिले हो, 2 जण. हे 2 जण भाऊ आहेत बघा. एक आहे प्रिपोजिशन, दुसरा आहे कंजंक्शन. आता बघा इथं पण नाव आहे. कसं नाव आहे, प्री म्हणजे काय, प्रिलिम्स आहे का नाही. प्री म्हणजे काय, प्रिलिम्स. नाव त्याच्यावरूनच आलंय. प्री म्हणजे अगोदरचा, प्रिलिम्स आपले सांगा नाही, पूर्व परीक्षा, नंतर मेन्स, नंतर इंटरव्ह्यू. तसं प्री म्हणजे काय, अगोदरचा. हा अगोदर येतो आणि काय सांगतो, पोझिशन. काय करतो, हा अगोदर येतो आणि पोझिशन सांगतो. जसं की तुम्हाला सांगितलं होतं बघा, काय म्हणू आपण त्याला, बॉटल इज ऑन द टेबल आहे का नाही. ऑन द टेबल काय सांगितलं, ऑन द टेबल, ऑन द टेबल. आता बघा हे टेबलच्या अगोदर आलाय हा प्री आहे का नाही. टेबलच्या अगोदर आलाय आणि त्यांना सांगितलंय की ती बॉटलची जागा कुठे. तर अशा प्रकारे हा प्री अगोदर येतो आणि पोझिशन सांगतो. त्या नाउनची पोझिशन कुठं आहे, त्या वस्तूची पोझिशन कुठं आहे, म्हणून त्याला म्हणतात प्री पोझिशन आहे का नाही. काय म्हणतो आपण, प्री पोझिशन. शब्द योगी अव्यय. आता बघा इथं काय दिलंय, शब्द योगी. शब्द म्हणजे काय, असा शब्द जो योग आहे का नाही. योग म्हणजे काय, जोडतो, जोडून येतो. कुणाला जोडून येतो, जसं की त्या टेबलला आलाय बघा जोडून. आणि त्याला काय म्हटलंय आपण, अव्यय. अव्यय म्हणजे काय, ज्याचा व्यय होत नाही. व्यय होत नाही म्हणजे काय, ज्याच्यामध्ये चेंज होत नाही, ज्याच्यामध्ये काही बदल होत नाही, त्याचा काही नाश होत नाही. कधी, वर्तमान काळ जरी घेतला तरी ऑनचं ऑनच राहणार आहे. जसं की आय एम टीचिंग असं जर म्हणलं, तेच वाक्य मी भूतकाळात घेतलं, आय एम टीचिंग, आणि त्याच्यामध्ये एखादा प्रिपोजिशन घेतला तर ऑनच राहणार आहे का नाही. जसं की मी म्हणलं आय एम गोइंग बाय बस, तर बाय बसच आहे, तर तो बाय बसच राहणार आहे का नाही. जसं म्हणलं बॉटल इज ऑन द टेबल, आणि तेच मी भूतकाळामध्ये घेतलं, बॉटल वॉज ऑन द टेबल, तर इजचं जरी वॉज केलं म्हणजे वर्तमान काळाचं जरी भूतकाळ केलं तरी सुद्धा ऑन द टेबल, तो ऑनचं ऑनच राहणार आहे. ऑनचा काही भूतकाळ होणार आहे का, नाही होणार आहे का नाही. तर त्यामुळे ह्याला काय म्हणतात, अव्यय. ज्याचा व्यय होत नाही, वर्तमान काळातून भूतकाळात गेला आणि भूतकाळातून भविष्यात जरी गेला तरी सुद्धा त्याचा व्यय होत नाही, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये बदल होत नाही, तर त्याला म्हणतात शब्दयोगी. आता बघा इथेच नाव दिलंय शब्दयोगी. शब्दाला योगी म्हणजे काय, जोडणं आहे का नाही. योगी म्हणजे काय, जोडणं. हा संस्कृत शब्दापासून आलाय. यूज, यूज म्हणजे काय, टू जॉईन, जोडणं, आणि त्याला म्हणतात योग आहे का नाही. त्याच्यापासून अपभ्रंश झाला आणि कोणता शब्द आला, योग. म्हणून म्हणतो का नाही आपण, बघा योगायोगानं भेटलो. योगायोगानं म्हणजे काय, तो योग आला. योग आला म्हणजेच काय, अशी वेळ जोडली गेली की त्यावेळेस ही व्यक्ती आणि ती व्यक्ती काय म्हणू आपण त्याला, एकमेकांना भेटली किंवा जोडली गेली आहे का नाही. त्याला म्हणतात योग आहे का नाही, योग आला. तर तसंच आहे बघा, शब्दयोगी म्हणजे शब्द हा जोडून येतो, पण कुठं, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये नाही. इंग्लिशमध्ये वेगळे. जसं बघा मराठीमध्ये जर मला म्हणायचंय, काय म्हणायचंय, बॉटल ही टेबल वर आहे का नाही. मी काय म्हणतोय बघा परत, बॉटल ही टेबल वर आहे, म्हणजे टेबल हा शब्द अगोदर आला आणि वर हा शब्द नंतर आलाय, बरोबर आहे का नाही. पण तेच इंग्लिशमध्ये बॉटल इज ऑन द टेबल, म्हणजे ऑन अगोदर आला आणि टेबल नंतर आलाय. समजलं का सगळ्यांना. म्हणून इथं नाव आहे प्रीपोजिशन. म्हणून बघा इंग्लिश आणि मराठी ग्रामरमध्ये कोणता फरक आहे, हा फरक आहे. इंग्लिशमध्ये हा शब्द अगोदर येतोय, ऑन द टेबल आहे का नाही, इन द रूम असा शब्द येतोय, बिलो द टावर, काही असू द्या. तर हे शब्द कधी येतात, अगोदर येतात. पण मराठीमध्ये टेबल खाली, टेबल वर, रूम मध्ये आहे का नाही. तर अशा प्रकारे हे रूम मध्ये, टेबल खाली, हे नाउन अगोदर येते आणि हे प्रिपोजिशन वाले शब्द नंतर येत आहेत. म्हणून हा दोन्हीमध्ये हा फरक आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये. तर इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आपण, प्रिपोजिशन. कारण का, प्री अगोदर येतोय आणि पोझिशन सांगतोय, म्हणून त्याला म्हणतात प्रिपोजिशन. ठीक आहे, चला पुढे बघूया.
कंजंक्शन. हा, हे मला लय आवडते बघा. कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय? जोडायचे. कंजंक्शन म्हणजे काय? जोडायचे. आता बघा तुम्ही एक शब्द ऐकला असेल, रेल्वेचं जंक्शन असतं बघा, जंक्शन आहे का नाही. रेल्वेचं काय असतं? जंक्शन. आणि ते हिचं गाणं पण आहे बघा, श्रुती हसनचं, जंक्शन लो, महेश बाबूच्या पिक्चर मध्ये. तर ते हे जंक्शन आहे का नाही, जंक्शन लो. तर जंक्शन म्हणजे काय असतं? जिथं अनेक रेल्वे गाड्या एकत्र येतात. बघा तुम्हाला दाखवतो. जसं की म्हणू आपण सीएसटी आहे का नाही, हे सीएसटीचं जंक्शन आहे. सीएसटी माहित असेल ना तुम्हाला, मुंबई. तर मुंबईचं छत्रपती शिवाजी टर्मिनल जे आहे सीएसटी, तर हे सीएसटी काय आहे? हे जंक्शन आहे. कारण का? इथं सगळीकडून गाड्या येतात आहे का नाही. किंवा मनमाड म्हणू आपण. मनमाडचं जर का परभणीच्या बाजूला कोणी असेल तर त्यांना माहित असेल. तर मनमाड काय आहे? जंक्शन आहे. हे जंक्शन म्हणजेच काय? इथं वेगळ्या ठिकाणून ट्रेन येत आहेत आहे का नाही, वेगळ्या ठिकाणून येत आहेत. कुठून इकडून येत आहेत, इकडे जाते, ही येते, इकडे जाते. अशा प्रकारे अनेक ट्रेन आहे का नाही, अनेक रूट एकत्र येत आहेत, ते म्हणून त्याला म्हणतात जंक्शन. तर जंक्शन काय केलं बघा, ह्यानं अनेक रूटला जोडलंय, एकत्र जोडलंय, म्हणून त्याला म्हणतात जंक्शन. तर जंक्शनचा अर्थ काय? जोडणं, वेगळ्या गोष्टींना एकत्र जोडणं. आणि इथं काय दिलंय बघा, कंजंक्शन. आता कॉन म्हणजेच काय? कॉमन. कॉन म्हणजे काय? कॉमन. आणि कॉमनचा अर्थ काय असतो? ज्यावेळेस दोन गोष्टी असतात त्यावेळेस त्याला म्हणतात कॉमन. फक्त एक व्यक्ती असेल आणि त्याला जो तुम्ही म्हणलात ना हे लयच कॉमन आहे, त्याचा अर्थ निगेटिव्ह होतो बरं का. हे लय कॉमन आहे म्हणजेच काय? ह्याला काही समजतच नाही असा त्याचा अर्थ आहे. पण ज्यावेळेस तुम्ही काय म्हणता, हा ह्या 3 विद्यार्थ्यांमध्ये एक कॉमन आहे, वा त्यांचं इंग्लिश ग्रामर खूप चांगले आहे का नाही, किंवा ह्या 4 विद्यार्थ्यांमध्ये हे कॉमन आहे, हे खूप इंटरेस्ट देऊन इंग्लिश लेक्चर ऐकतात बाबा, किंवा ह्यांचं काय म्हणू आपण त्याला, मॅथ खूप भारी आहे. ह्या दोघा तिघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की ह्यांचं मॅथ खूप भारी आहे. अशा प्रकारे कॉन म्हणजे काय? कॉमन. आणि कॉमन म्हणजेच काय? तर दोघा तिघांमध्ये असलेलं साम्य. तर इथं तेच आहे बघा, हे कॉन म्हणजेच काय? दोघा तिघांना. आणि जंक्शन म्हणजे काय? जोडणं. तर दोघा तिघांना जोडणारा शब्द म्हणजेच काय असतो? कंजंक्शन. बघा असे शब्द बनले ते. हे काय बघतोय आपण? ह्यांचा इतिहास बघतोय, यांची कुंडली काढतोय मागची, कसे बनले ते शब्द. उगाच कंजंक्शन म्हणायचं, अरे काय कंजंक्शन म्हणजे आठवणार नाही, आता बरोबर आठवणार. कंजंक्शन म्हणजे काय? शब्दांना जोडणं, वाक्यांना जोडणं. जसं की म्हणलं बघा, मी काय म्हणलं? पेन अँड वॉच आहे का नाही. काय म्हणलं मी? पेन अँड वॉच. तर पेन आणि वॉचला कोणी जोडलं? अँड न जोडलं. अँड आहे का नाही. आणि पेन आणि वॉच कोणी जोडलं? अँड न जोडलं. आणखीन काय म्हणू आपण त्याला? मोबाईल ऑर लॅपटॉप आहे का नाही. मोबाईल ऑर लॅपटॉप. मोबाईल किंवा लॅपटॉप. मोबाईल आणि लॅपटॉपला कोणी जोडलं? अँड न जोडलं. तर हे जे 2 शब्द आहेत त्यांना जोडणारा शब्द म्हणजेच काय झाला? कंजंक्शन आहे का नाही. ही इज कमिंग अँड शी इज गोईंग आहे का नाही. तो येत आहे आणि ती जात आहे. ही इज कमिंग एक वाक्य, शी इज गोईंग दुसरं वाक्य. दोघांना कोण जोडतंय? अँड आहे का नाही. दोघांना कोण जोडतंय? अँड. मग ते बिकॉज असू द्या, बट असू द्या, कोणतेही शब्द असू द्या, जे 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडतात त्यांना म्हणतात कंजंक्शन आहे का नाही. त्यांना काय म्हणतात? कंजंक्शन. आणि नाव काय दिलं बघा? उभयान्वयी. हे तर लहानपणी मला जमलंच नाही कधी आहे का नाही. कधीच मला जमलं नाही बोलायला. उभयान्वयी. आणि उच्चारून तर मला कधी अर्थच कळाला नाही, आणि मास्तरला विचारायची हिंमत पण कधी झाली नाही. वा सांग वा, उभयान्वयी म्हणजे काय आहे का नाही. उभयान्वयी म्हणजे काय. पण आता घाबरायची गरज नाही, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे. बघा सांगतो मी. ज्यावेळेस म्हणतो मी उभय, तर उभय म्हणजे काय? दोघं आहे का नाही. उभय म्हणजे काय? दोघं. ज्यावेळेस म्हणतो मी उभय, त्याचा अर्थ दोघांपेक्षा जास्त किंवा दोघं म्हणू आपण. उभय इथं बघा, उभय आणि अन्वयी. अन्वय म्हणजे काय? त्यांचा काय म्हणू आपण त्याला? जॉईन घडून आणणं. अन्वय म्हणजे काय? तर त्यांचा जॉईन घडून आणणं. आता बघा, उभय अन्वयी. आणि अन्वयचा दुसरा एक अर्थ असतो उभं राहणं बरं का. अन्वयचा दुसरा काय अर्थ असतो? उभं राहणं. जो दोघांच्या मध्ये उभा आहे का नाही. काय? जो दोघांच्या मध्ये उभा आहे. मग सांगितलं का नाही, मोबाईल ऑर लॅपटॉप, पेन अँड वॉच. तर हे 2 शब्दांच्या किंवा 2 वाक्यांच्या मध्ये जो उभा आहे आणि ज्याचा व्यय होत नाही. अव्यय म्हणजे काय? मग सांगितलं मी, ज्याचा व्यय होत नाही असे शब्द म्हणजेच काय असतात? उभयान्वयी शब्द. उभय म्हणजे काय? दोघांच्या मध्य ठिकाणी उभा आहे, दोघांना जोडतोय. ये रे, तू पण ये, तू पण ये, मस्तपैकी आहे का नाही, जोडी घालतोय. त्याला काय म्हणतो आपण? उभयान्वयी आहे का नाही. कोण आहे? उभयान्वयी. तर आपल्या जनरली समाजामध्ये हे ब्राह्मण लोक कोण आहेत? हे उभयान्वयी आहे का नाही. काय करतात? नवरदेवाला ना नवरीला ना दोघांना काय करतात? जोडतात. आणि काय म्हणतात? आता तुमचे तुम्ही बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये सप्तपदी असते मित्रांनो बरं का, लक्षात ठेवा. सप्तपदी म्हणजे काय? 7 पावलं सोबत घालायचे आणि एक एक श्लोक म्हणत म्हणत त्या बायकोसोबत तुम्हाला फेरे घ्यायचे आणि वचन द्यायचे की प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्या सोबत असेन. ठीक आहे, असा तो सप्तपदीचा अर्थ आहे. आणि तो ब्राह्मणाचं काम आहे. तर नेहमी तुमचं ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस ते नीट ऐका. आणि ब्राह्मणाला जर का नीट बोलत असेल त्याला ओरडून सांगायचं, नीट बोल रे, मला कळू दे काय म्हणतोयस ते, आणि वाटल्यास विचारून घ्या. ते प्रॉमिस आहेत.
7 प्रॉमिस आहेत, ते एकमेकांना द्यायचे 7 प्रॉमिस आहेत. मग जर का कळत नसेल तर त्याला मराठीत अर्थ विचारा. पैसे कशाचे घेतोय? 5-5 हजार आहे का नाही? उसत लग्न येतोय नुसतं आपलं हळदी कुंकू घेऊन जातोय ते नाही का, ते सुपाऱ्या वगैरे बांधून घेऊन जातोय, त्याच्यासाठी आहे का बामण? नाही. बामणाला विचारायचं, काय विचारायचं? हा, एक फेरी मारली ह्याचा अर्थ सांग, आहे का नाही? दुसरा फेरा मारला नाही का, ते होम हवन असतं त्याच्या बाजूला फेरी असतात बघा, दुसरा फेरा मारला त्याला बामणाला विचारायचं ह्याचा अर्थ सांग. कारण का ते प्रॉमिस आहेत आणि ते खरं लग्नाचा मेन घटक आहे. अक्षता टाकणं हे मेन घटक नाही, ते हार घालणं मेन घटक नाहीये. सगळ्यात मेन घटक कोणता आहे? त्या अग्नीच्या साक्षीनं 7 फेरे घेणं आहे का नाही, ते एकमेकांना वचन देऊन ते बायकोला आपण मंगळसूत्र घालणं, हे आहे सगळ्यात महत्वाचा पार्ट लग्नामध्ये. मला तर वाटतं ते सगळ्यात अगोदर झाला पाहिजे. पण ठीक आहे, विधी असतात, प्रथा असतात, त्याप्रमाणे चालत असतं. खरं तर तो सगळ्यांच्या जेवढी काही मंडळी आहे का नाही मंडपामध्ये, सगळ्यांच्या समोर ते 7 फेऱ्यांचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्याचा मराठीत अर्थ स्पीकरमध्ये सांगितलं पाहिजे सगळ्यांना. हा, आता नवरदेवावर एकमेकांना पहिलं प्रॉमिस केलं, नंतर दुसरं हे प्रॉमिस केलंय, तिसरं हे, तेच सुखदुःखामध्ये मी तुझी साथ देईन, तुला काय झालं तर हे करीन, ते सगळे 7 फेऱ्यांचा अर्थ येतो. असा सगळा माईक मध्ये सांगितला पाहिजे आणि सगळ्यांना दरडावून सांगितलं पाहिजे, बघा यानं 7 प्रॉमिस केलेत बायकोला, आणि बायकोला पण म्हणायला पाहिजे बघ तू 7 प्रॉमिस केलेस ह्याला, तर एकमेकांना साथ सोडायची नाही. तर हे पहिल्यांदा कार्यक्रम व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे, पहिल्यांदा नाही झाला तरी सुद्धा माईक मध्ये ओरडून सांगितलं पाहिजे आणि नंतरच हे जेवायला पाठवले पाहिजेत. नाहीतर यांची लय गडबड असते. लग्न अक्षता टाकण्याच्या अगोदर तिथं जेवायला धडपड, चप्पल काढू का बूट काढून कुठं बसू, तर ह्यांना सगळ्यात अगोदर हे सांगायला पाहिजे. काय सांगायला पाहिजे? ह्या सप्तपदी काय आहेत आणि हा लग्नविधी काय आहे. चला परत या विषयाकडे. इंटरजेक्शन आहे का नाही, काय आहे इंटरजेक्शन? शेवटचा बघा, इंटरजेक्शन. जेक्शन म्हणजे काय सांगितलं मग असं मला? जेक्शन म्हणजे काय? एकदम बोलणं. जेक्शन म्हणजे काय? भावना म्हणू आपण, आहे का नाही? भावना कशा असतात? एकदम उद्दीपित होतात का नाही. आणि त्या इंटर म्हणजे काय असतं? जसं म्हणतो इंटरनॅशनल, आहे का नाही? आंतरराज्य, आंतरदेश म्हणू आपण, आंतरदेश, इंटरनॅशनल, एका देशाकडून पलीकडच्या देशामध्ये, त्याला म्हणतात इंटरनॅशनल. इंटरस्टेट म्हणजे काय? एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये. तर इथं तेच आहे. इंटरचा अर्थ काय? भावना ज्या मनात होत्या त्या मनातून बाहेर मुखाद्वारे बाहेर काढणं. अगोदर मनात होत्या का नाही, त्या दुसरीकडे टाकणं म्हणजेच काय? मुखाद्वारे बाहेर काढणं, त्याला म्हणतात इंटरजेक्शन. म्हणजेच काय? उद्गार, आहे का नाही? उद्गार म्हणजेच काय? जे भावनेने एकदम आलेले जे आपण विधान असतं त्याला म्हणतात उद्गार. अशा प्रकारे इंटरजेक्शनचा अर्थ आहे. तर बघा, हा सगळा आपण अर्थ घेतलेला आहे ह्या सगळ्या शब्दांचा. परत एकदा फास्ट सांगतो मी. बघा, नाउन म्हणजे काय? नाम. ह्या ब्रह्मांडामध्ये ज्याचं कोणाचं जे कोणतं नाव असेल त्याला म्हणतात नाम, मग सजीव निर्जीव कोणी असू द्या. दुसरं प्रो नाउन. प्रो म्हणजे काय? ची जागा घेणारं, कोणाचं? नाउनची जागा घेणारं म्हणजे सर्वनाम. नंतर बघितलं ऍडजेक्टिव्ह. ऍड म्हणजे काय? ऍडिशनल माहिती सांगणार. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? एखादं नाम असेल त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, आहे का नाही, त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. जसं क्लेवर बॉय, लेझी गर्ल, काही असू द्या. तर अशा प्रकारे. वर म्हणजे काय? क्रियापद. हे तर बघितले आपण. वर बद्दल अधिक माहिती सांगणारा म्हणजेच काय? ऍडवर्ब, आहे का नाही? ऍडवर्ब. नंतर प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे काय? पोझिशन घेणारा, पण कधी? प्री, अगोदर. जसं की ऑन द टेबल, बिलो द कार, काही असू द्या, त्याला म्हणतात प्रीपोजिशन. नंतर कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय? कंजंक्शन जोडणारा. जसं कंजंक्शन, जंक्शन ते 2 ट्रेनला जोडतं का नाही, 2 ट्रॅकला जोडतं, तसं एक कंजंक्शन काय करतं? 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडतं. अँड, बट, आहे का नाही, ऑर, बिकॉज. तर हे सगळे काय आहेत? कंजंक्शन आहेत. आणि नंतर शेवटचं इंटरजेक्शन. काय आहे? इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय? उद्गार काढणं, आहे का नाही? उद्गार काढणं. तर हे सगळं समजलं असेल. आता थोडंसं पुढे जाऊ आणि एक एक गोष्ट बघू. आता बघा, पहिला आहे नाउन. काय आहे? नाउन. तर नाउन म्हणजे काय? नाम. आता सांगितलं तुम्हाला, हे वाचायची सुद्धा गरज नाही. कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, स्थानाच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या, हे पण महत्वाचं आहे, फक्त वस्तू, सजीव निर्जीव नाही, तर कोणत्याही गोष्टीच्या नावाला नाउन असं म्हणतात, आहे का नाही? काय म्हणतात? नाउन असं म्हणतात. ठीक आहे, चला बघू मग आता ह्याचे टाइप्स, काय काय प्रकार आहेत. पहिल्यांदा टाइप्स बघू आपण. नामाचे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. बघा, पहिलं दिलंय कॉमन नाउन, आहे का नाही? काय दिलंय? कॉमन नाउन. दुसरं आहे प्रॉपर नाउन. बघा, 2 शब्द लगेच एकदाच बघू आपण. कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. आता बघा, कॉमन नाउन आणि प्रॉपर, त्याच्यापैकी प्रॉपर बघू आपण, कारण का प्रॉपर बघितलं की मग कॉमन कळेल तुम्हाला. बघा, मी जर म्हणलं तुम्हाला की तुम्ही कुठे राहता, तर तुम्ही सांगणार, जसं की म्हणणार बघा, कोणी मी बीडला राहतोय, मी कोल्हापूरला राहतोय, मी यवतमाळ, आहे का नाही, असे वेगळे तुम्ही जिल्ह्याचे नाव सांगणार. कोणी म्हणणार मी नगरला राहतोय, कोणी सातारा, कोणी सांगली. पण
मी त्याला आणखी डीप मध्ये जाऊन विचारणार नाही, प्रॉपर सांग तू कुठं राहतोयस, आहे का नाही, तू प्रॉपर कुठला आहेस ते मला सांग. मग तो सांगणार, काय सांगणार, हा मी अंबेजोगाईमध्ये राहतो, किंवा तुमचं गाव कोणतं असेल, मी कोण वडगाव मध्ये राहतो, मी अंबलटेक मध्ये राहतो, आहे का नाही, तुमचं स्पेसिफिक गावाचं तुम्ही नाव सांगणार. तर प्रॉपर म्हणजे काय, इथं अर्थ झाला प्रॉपर म्हणजे स्पेसिफिक, विशिष्ट, कळालं का नाही. प्रॉपर म्हणजे काय, स्पेसिफिक. तुम्ही जर म्हणला मी पुण्यामध्ये राहतो, नाही, आपण काय म्हणणार, कुठं प्रॉपर कुठं राहतो सांग मला. मग तो काय म्हणणार, नाही मी कात्रजला राहतो, आहे का नाही. तर ते झालं त्याचं प्रॉपर. तर प्रॉपर म्हणजे काय, स्पेसिफिक किंवा विशिष्ट म्हणू आपण, आहे का नाही. प्रॉपर म्हणजे काय, स्पेसिफिक किंवा विशिष्ट, म्हणजे जे नाव उच्चारल्यानंतर कळतं आपल्याला की हा हे स्पेसिफिक आहे, त्याला आणखी डिटेलमध्ये विचारायची गरज नाही. आणि तेच कॉमन घेतलं तर कॉमनचा अर्थ तुम्हाला आता सांगितलं मी, सर्वसामान्य. मी जर म्हणलं सिटी, शहर, तुम्हाला कळतच नाही कोणतं शहर आहे का नाही. मी म्हणलं नुसतं सिटी म्हणलं की तुम्हाला कळतंय का, नाही. पण ते जर म्हणलं मी पुणे, तर हा कळालं वा, पुणे म्हणजे काय, प्रॉपर नाऊन झालं. म्हणजे प्रॉपर म्हणजे काय, की असं नाव की जे उच्चारल्यानंतर कळतं की हा वा स्पेसिफिक आहे. जसं की मी म्हणलं, काय म्हणलं, ऍक्ट्रेस, मी म्हणलं काय, ऍक्ट्रेस, हिरोईन, सगळ्या तुम्हाला स्पेसिफिक कोणी कळते का, नाही. ऍक्ट्रेस काय झालं, कॉमन नाऊन. पण त्याच्यामध्ये मी म्हणलं कोणतं, कियारा अडवाणी, नोरा फतेही, तर तुम्हाला काय कळालं, स्पेसिफिक कळालं. आता डिटेलमध्ये सांगायची गरज आहे का, नाही. काय कळालं, प्रॉपर नाऊन कळालं. ते तसंच आहे. जर का मी म्हणलं, काय म्हणलं, समजा अकॅडमी, आहे का नाही, मी म्हणलं अकॅडमी, तर तुम्ही म्हणणार हे कोणती अकॅडमी नेमकी, कळणार नाही. ते झालं कॉमन नाऊन, कोणतं, अकॅडमी. पण मी जर म्हणलं कोणतं, ज्ञानदीप अकॅडमी, हा मग तुम्हाला कळालं काय, हा स्पेसिफिक ही अकॅडमी आहे वा, तर हे कोणतं झालं, प्रॉपर नाऊन. मी म्हणलं नुसतंच कोणतं गाव, कळतच नाहीये. विलेज म्हणलं मी, विलेज काय झालं, कॉमन नाऊन, कारण का विलेज म्हणलं तर कळतच नाहीये. पण मी जर म्हणलं कोणतं, तुमचं गाव असेल समजा वडगाव, तर तुम्हाला कळालं हा वा वडगाव आहे. अंबलटेक म्हणलं, हा कळालं वा तुम्हाला अंबलटेक आहे. परळी म्हणलं कळालं, अंबेजोगाई म्हणलं कळालं, आहे का नाही. नागपूर म्हणलं कळालं. अशा प्रकारे, किंवा मी जर म्हणलं कंट्री, तुम्हाला कळतच नाहीये. कंट्री म्हणजे काय, देश, पण कोणता, मग कंट्री काय झाला, कॉमन नाऊन झाला. पण ते जर म्हणलं मी कंट्रीमध्ये कोणता, इंडिया, मग कळालं हा स्पेसिफिक नाव, मग तो कोणता झाला, प्रॉपर नाव. बरोबर आहे का नाही. मी जर म्हणलं अॅनिमल, प्राणी, तुम्हाला कळालंच नाही प्राणी म्हणजे कोण, तुम्ही फक्त म्हणता प्राणी, मग प्राणी काय झाला, अॅनिमल काय झाला, कॉमन नाऊन झाला. पण मी जर म्हणलं त्याच्यामध्ये डॉग, कुत्रा, हा मग कळालं कोणता प्राणी तो, आहे का नाही. काय तुम्हाला कळालं की हा वा, हा प्राण्यामध्ये कोणता आहे, डॉग आहे, असं त्यांनी सांगितलं, तर हे तुम्हाला कळालं. अशा प्रकारे हे सगळे. मी जर म्हणलं मोबाईल, कॉमन नाऊन आहे, पण त्याच्यामध्ये म्हणलं आयफोन वाला, आहे का नाही, आयफोन, तर तुम्हाला स्पेसिफिक कळाला. अशा प्रकारे कोणतीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही उच्चारता, तर त्यावेळेस तुम्हाला जर स्पेसिफिक नाही कळालं, तर त्याला म्हणतात कॉमन नाऊन. आणि जर का तुम्हाला स्पेसिफिक, विशिष्ट कळालं, हा ते पुणे शहराचं नाव आहे, देशाचं नाव भारत आहे, समजा मी म्हणलं स्टेट, कळत नाहीये, कॉमन नाऊन. पण मी जर म्हणलं महाराष्ट्र, तर कळालं, तर महाराष्ट्र काय झालं, प्रॉपर नाऊन. अशा प्रकारे कॉमन आणि काय म्हणू आपण त्याला, प्रॉपर मध्ये हा फरक आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. कंपाऊंड नाऊन काय म्हणतंय, कंपाऊंड. बघा कंपाऊंड, आता ज्यावेळेस तुम्ही कंपाऊंड हा शब्द म्हणता, त्यावेळेस दुसरा एक बघू आपण, संयुक्त. संयुक्त म्हणजे काय, सम्यकपणे जोडणं. सम्यक म्हणजे चांगलं, बरं का, लक्षात ठेवा. हे सम्यक, संयुक्त म्हणजे काय असतं, सम्यक म्हणजे चांगलं, आणि युक्त म्हणजे काय, जोडणं, आहे का नाही. चांगल्या गोष्टी जोडणं त्याला म्हणतात संयुक्त, किंवा चांगला जॉईंट असणं त्याला म्हणतात संयुक्त. आता बघा इथं कंपाऊंड दिलंय. कंपाऊंड म्हणजे सांगा मला, कंपाऊंड म्हणलं की तुम्हाला काय आठवतं, कंपाऊंड म्हणलं की तुम्हाला पदार्थ आठवतात, आहे का नाही. कंपाऊंड म्हणजे काय, दोन गोष्टी, ते सायन्स मध्ये तुम्ही शिकला असाल बघा, की दोन गोष्टी एकत्र येतात. तर जसं की म्हणू आपण त्याला, पाणी आणि साखर आहे का नाही. तर पाण्यामध्ये तुम्ही साखर टाकली की विरघळते का नाही, तर ते कंपाऊंड तयार झालं. तुम्हाला सायन्स मध्ये शिकवलं असेल का नाही, तर हे कंपाऊंड तयार झालं. जसं की दुधामध्ये साखर टाकली, काय झालं, कंपाऊंड तयार झालं. पाण्यामध्ये काय टाकले, साखर, बरं का, पाण्यामध्ये दुसरं काही नाही मिक्स करायचं, काय, पाण्यामध्ये साखर टाकली, काय झालं, कंपाऊंड तयार झालं. संध्याकाळची वेळ आहे बाबा, म्हणून सांगतोय, आहे का नाही, सात्विक विचार करू जरा आपण. तर पाण्यामध्ये जर का साखर टाकली तर कंपाऊंड तयार झाला. म्हणजे कंपाऊंड ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस काय आवश्यक आहे, तर त्यावेळेस आवश्यक आहे दोन गोष्टी तरी एकत्र येणं, मिक्स होणं, आहे का नाही. किमान दोन गोष्टी येत असतील तर त्याला म्हणतात कंपाऊंड, आहे का नाही. काय म्हणतात त्याला, कंपाऊंड. आणि ह्याच्यावरूनच बनलेले शब्द जे असतात, म्हणजेच काय, 2 ते 3 शब्द एकत्र येऊन बनतात, त्याला म्हणतात कंपाऊंड. आणि सगळ्यात भारी उदाहरण सांगतो तुम्हाला, पोलीसमन, आहे का नाही. पोलीस एक शब्द झाला आणि मॅन एक शब्द झाला, एकत्र जोडला, काय झाला, पोलीसमन. तर पोलीसमन काय झाला, तर आपला तो झाला कंपाऊंड नाऊन, आहे का नाही. काय झाला, कंपाऊंड नाऊन. आणखीन कोणता शब्द घेऊ आपण जरा त्याच्यासाठी समजण्यासाठी, जसं की आपण काय म्हणू आपण त्याला, हिप्पोग्राफस, बरोबर आहे का नाही. पुढचं एक घेतो बघा, एक तुम्हाला पटकन सांगतो मी, कारण का ही गोष्ट महत्वाची. हा,
रेनबो आहे का नाही, रेनबो, रेन एक झाला आणि बो हा शब्द झाला, बो म्हणजे काय धनुष्यबाण, रेनबो एकत्र झाला रेनबो कंपाऊंड नाउन. आणखीन एक शब्द आहे बघा कोणतं, ग्रास बोट, मोटरमॅन, फिश चेअर, हे सगळे, फायर प्लॅन, सन ग्लासेस हा शब्द तुमच्या ओळखीचा असेल बघा, सन ग्लासेस माहिती का नाही, गॉगल घालतो आपण त्याला. सन हा एक शब्द झाला सूर्य, आणि ग्लासेस म्हणजेच काय, काच किंवा हे चष्मा म्हणून आपण त्याला, तर सूर्य काच असा त्याचा अर्थ आहे की नाही, गॉगलचा काय अर्थ आहे सूर्य काच, तर सन ग्लासेस काय झाला हा कंपाऊंड नाउन. तर कंपाऊंड नाउन म्हणजेच काय हो, तर दोन शब्द एकत्र येतात त्याला म्हणतात कंपाऊंड नाउन. जसं की फादर इन लॉ, बघा तीन शब्द आले, फादर इन आणि लॉ हे तीन शब्द एकत्र येऊन एक नाउन तयार झालाय, म्हणजे काय सासरा हो, तर फादर इन लॉ काय झाला कंपाऊंड नाउन. पण हे सासरा जाऊन म्हणायचं नाही बरं का, ए कंपाऊंड नाउन आहेस तू असं नाही म्हणायचं, हे फक्त ग्रामर इथं मार्क घेण्यासाठी आहे, तिकडे बाहेर जाऊन कधी आपलं ज्ञान नाही सांगायचं बरं का, हे कंपाऊंड नाउन हे असं नाही म्हणायचं, कळालं का, कंपाऊंड नाउन म्हणायचं नाही, ते राग होईल आणि काहीतरी विपरीत काहीतरी घडेल, तर हे फक्त समजण्यासाठी आहे कंपाऊंड नाउन आहे का नाही. मदर इन लॉ सासू आहे का नाही, मदर इन लॉ, मुली कोणी असतील तर, जर का तुम्ही सासरी गेलात नंतर लग्न झाल्यानंतर तिला म्हणायचं नाही ए कंपाऊंड नाउन इकडे नाही, काय म्हणायचं, आणि मदर इन लॉ पण नाही म्हणायचं, आपण मराठी ना सासूबाई या म्हणायचं आहे का नाही, किंवा आई या म्हणायचं, हे फक्त समजण्यासाठी, ग्रामर फक्त समजण्यासाठी आहे. ठीक आहे, चला बघा कुठं होतो आपण, हा कंपाऊंड नाउन. तर कंपाऊंड नाउन म्हणजे काय, दोन तीन नावं एकत्र येतात त्यावेळी जे तयार होतं त्याला म्हणतो आपण कंपाऊंड नाउन. एकदम सोपं आहे. ठीक आहे, जसं की व्हाईट बोर्ड, बघा काय आहे व्हाईट बोर्ड, व्हाईट हा शब्द, बोर्ड एक शब्द, दोन एकत्र आले काय झालं, व्हाईट बोर्ड कंपाऊंड नाउन तयार झाला. चला पुढे बघा, कलेक्टिव्ह नाउन, खूप सोपं आहे का नाही. कलेक्टिव्ह म्हणजे काय हो, समूह, कलेक्शन म्हणतो का नाही आपण, कलेक्शन म्हणजे काय समूह, तर बघा इथे तेच दिले समूहवाचक. समूह म्हणजे काय, ग्रुप. ज्यावेळेस एक शब्द उच्चारतो आपण त्यावेळेस ग्रुपचा उच्चार होतो. जसं की म्हणलं मी आर्मी आहे का नाही, आर्मी म्हणलं काय कळतं तुम्हाला, सगळ्या सोल्जरचा ग्रुप येतो. मी जर म्हणलं आणखीन कोणतं, समजा क्लास आहे का नाही, स्टुडंटचा जो असतो क्लास, तर क्लास म्हणलं की तुम्हाला कळतं हा वा सगळ्या विद्यार्थ्यांचा मिळून तो तयार झालेला आहे. अशा प्रकारे कोणतीही गोष्ट असू द्या जी ग्रुपमध्ये असते आहे का नाही, काय असते ग्रुपमध्ये असते, त्याला म्हणतात समूहवाचक नाम आहे का नाही, ज्याच्याद्वारे समूहाचा बोध होतो, अख्ख्या ग्रुपचा बोध होतो, त्याला म्हणतात समूहवाचक नाम. पुढचं बघा मटेरियल आहे का नाही, मटेरियल म्हणजे काय, नावातच सगळे पदार्थवाचक. समजा कोणतं म्हणलं मी साखर, काय आहे पदार्थ, शुगर मग कोणतं झालं पदार्थ, मटेरियल नाउन झालं. आणखीन काय म्हणू आपण त्याला, ऑइल आहे का नाही, तेल काय झालं पदार्थच आहे तो. म्हणजे जो कोणता पदार्थ असतो त्याच्या नावाला काय म्हणतो आपण, मटेरियल नाउन. ते दोन प्रकारचे, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. तर ते काउंटेबल अनकाउंटेबल सांगितले मी, परत एकदा सांगणारच आहे नंतर. चला, आणि शेवटचं आहे ऍबस्ट्रॅक्ट. हे सगळ्यात डेंजर बघा, हे लहानपणी मला कधी समजलं नव्हतं, काय म्हणू आपण त्याला, कधी मास्तराला विचारायची हिंमत पण नव्हती झाली. काय ऍबस्ट्रॅक्ट, त्या मास्तरांना सांगितलं होतं जे दिसत नाही आहे का नाही, काय पहिली व्याख्या बरं का ऍबस्ट्रॅक्ट नाउनची, बघा जे दिसत नाही, ज्याला हात लावता येत नाही, ज्याला पाहता येत नाही आहे का नाही, ज्याला काय म्हणू त्याला अनुभव करता, आपण नेमकं काय आहे का नाही, जे नाही ते कशाला सांगतोस, काय जे नाही ते कशाला सांगताय तुम्ही, काय ऍबस्ट्रॅक्ट नाउन काय ते सांगा ना. तरी तर तुम्हाला बेस्ट व्याख्या सांगणार आहे मी, जे आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही ऍबस्ट्रॅक्ट नाउनची. ठीक आहे, तर ऍबस्ट्रॅक्ट नाउन सगळ्यात शेवटी घेणार आहे, कारण का सगळ्यात महत्वाचा आहे. तर मला वाटतं पहिले 3-4 तुम्हाला समजले असतील. आता एक एक डिटेल मध्ये आपण घेऊया. ठीक आहे, चला पहिल्यांदा घेऊ आपण कॉमन आणि प्रॉपर. आता सांगितलं मी सामान्य नाम. कॉमन म्हणजे काय असतं, सामान्य नाम ज्या नावाने संपूर्ण वर्गाचा बोध होत असेल पण स्पेसिफिक गोष्टीचा बोध होत नसेल त्याला कॉमन नाउन म्हणतात. जसं की कंट्री, मी जर म्हणलं कंट्री देश, तर देश कळतोय पण स्पेसिफिक कोणता देश कळतोय का नाही, तर हा कॉमन नाउन झाला. माउंटेन, मी जर म्हणलं माउंटेन तर तुम्हाला फक्त कळतंय माउंटेन, पण कोणता, माउंट एव्हरेस्ट आहे का, माउंट काय आपलं महाराष्ट्राला गलसुबाईचं शिखर आहे, कोणतं आहे काहीच कळत नाही, फक्त माउंटेन म्हणलेलं नाही कळणार काही. रिव्हर, मी म्हणलं फक्त रिव्हर तर फक्त तुम्ही म्हणणार नदी, पण मी जर म्हणलं गंगा रिव्हर, कावेरी रिव्हर, मग स्पेसिफिक नाव झालं. गंगा कावेरी काय प्रॉपर नाव आहे, पण हे कोणते आहेत कॉमन नाउन. रिव्हर म्हणलं की कॉमन नाउन. आणखीन कोणी बघा सिटी, हा मी म्हणलं फक्त सिटी कॉमन नाउन, पण मी जर म्हणलं मुंबई तर तुम्हाला कळालं, मी जर म्हणलं नगर तर ते स्पेसिफिक नाव झाले, ते प्रॉपर झाले. आणि तेच आहे बघा प्रॉपर नाउन, ज्या नावाने विशिष्ट व्यक्ती वस्तू किंवा गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला प्रॉपर नाउन म्हणतात. जसं इंडिया, आता तेच आलं इंडिया, पुणे, अमोल आहे का नाही, नाव आहेत बघा हे, अमोल आलं, आली आली, रणबीर आला, सगळेच आले, हे स्पेसिफिक नाव आहेत. हिमालय आला, ऋषभ आला आहे का नाही, ऋषभ पंत, हे सगळे काय आहेत तर हे स्पेसिफिक नाव आहेत, प्रॉपर नाव आहेत आहे का नाही, काय आहेत हे प्रॉपर नाउन आहेत. चला पुढे जाऊया. पुढे बघा कंपाऊंड, आता सांगितलं तुम्हाला आहे का नाही, कंपाऊंड म्हणजे काय पदार्थ, ज्यावेळेस ते दोन एकत्र येतात त्यावेळेस त्याला म्हणतो आपण कंपाऊंड तयार झाला. इथं पण तेच आहे बघा, सगळ्यात बेस्ट उदाहरण हे लक्षात ठेवा, सनग्लासेस
दोन शब्द एकत्र आले, सनग्लासेस तयार झालं, आहे का नाही. आर्म केस आहे, एक प्लांट आहे, हे सगळे शब्द. पोलिसमन आहे, पोलीस एक शब्द आणि मॅन एक शब्द, पोलिसमन आहे. तर हे सगळे काय आहे, तर हे कंपाऊंड नाउन आहेत. मदर इन लॉ, फादर इन लॉ, सगळे काय आहेत, हे कंपाऊंड नाउन आहे. चला पुढे बघूया. कंपाऊंड नाउन आता सांगितलं दोन पेक्षा अधिक नामे एकत्र येऊन बनणारे नाम म्हणजे काय कंपाऊंड नाउन असतं. बघा आता सांगितलं पोलिसमन, तर काय झाला, पोलिसमॅन झाला. सनग्लासेस, सनग्लासेस तयार शब्द झाला. ठीक आहे, याला म्हणतात कंपाऊंड नाउन. पुढचं बघा कलेक्टिव्ह नाउन, आहे का नाही. कलेक्टिव्ह म्हणजे काय, समूह. आता सांगितलं तुम्हाला आर्मी, आर्मी म्हणलं की तुम्हाला कळतं हा समूह आहे का नाही. किंवा ऑर्केस्ट्रा, ऑर्केस्ट्रा माहिती का तुम्हाला. ऑर्केस्ट्रा म्हणजे काय, जे गातात का नाही लोक, तर त्यांचा ऑर्केस्ट्रा असतो. तर ते म्युझिक वगैरे वाजवतं बघा, ते ऑर्केस्ट्रा म्हणतो का नाही, ऑर्केस्ट्रा बोलवलाय, तर तो ऑर्केस्ट्रा असं. किंवा हे वेगळे गटाचे नाव आहेत ना, त्याला सगळ्यांना काय म्हणतो आपण, कलेक्टिव्ह नाउन. कारण का कलेक्टिव्ह म्हणजेच काय, समूह असतो. बसा की बघा, आर्मी ऑफ सोल्जर, सोल्जरची आर्मी असते. नंतर गँग बघा, आहे का नाही, काय गँग ऑफ रॉबर्स, रॉबर म्हणजे काय, जे चोरी करणारे त्यांची गँग असते. जर का तुम्ही जुने मराठी पिक्चर बघत असाल त्याच्यामध्ये असायची बघा टकलू हैवान गँग, आहे का नाही, काय असायची, टकलू हैवान गँग. तर ते टकलू हैवान काय होती, गँग होती, ते सगळे टकले होते का नाही, गुंड सगळे लोक. तर त्या गुंडांचा काय होता, ग्रुप होता. तर मी जर म्हणलं गँग, तर गँग म्हणजे काय झाला, तर हा कलेक्टिव्ह नाउन झाला, आहे का नाही. ग्रुप झाला, एक ग्रुपचं नाव आहे कोणतं, गँग. नंतर बघा काय आहे इथं, बँड ऑफ म्युझिशियन, म्युझिशियनचा बँड असतो. नंतर क्वायर ऑफ सिंगर, सिंगरचा क्वायर असतो बरं का, CHOIR. क्वायर म्हणजे काय, तर ते गाणारे जे लोक आहेत त्यांचा ग्रुप असतो. किंवा क्रू आहे, जे जहाजांचे प्रमुख असतात त्यांचा क्रू असतो. ग्रुप म्हणा, ग्रुप पण हा शब्द एक प्रकारे समूहाचक नावाचे, गट, आहे का नाही. ग्रुप म्हणजे काय, गट. अशा प्रकारे आर्मी घ्या, गँग घ्या, हे सगळे काय आहेत, तर हे आपले आहेत कलेक्टिव्ह नाउन, आहे का नाही. काय आहेत, कलेक्टिव्ह नाउन. ते सांगितले कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, ग्रुप, समूह, गट किंवा संघाच्या नावाला कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. आर्मी, क्लास, गँग हे सगळे काय आहेत, समूहवाचक नाम आहेत. चला पुढे बघूया. हा आता आहे बघा कलेक्टिव्ह नाउन, ग्रुप. आता वेगळे ग्रुप जे आहे तर त्यांचं हे नाव आहे, तर तुम्ही एकदा फक्त नजर फिरून घ्या. ठीक आहे, हे नावांची, जसं की बंच ऑफ कीज आहे, म्हणजे जे चाव्या असतात का नाही त्यांच्या एकत्र ग्रुपला काय म्हणतो आपण, बंच म्हणतो. नंतर प्युपिल्स ऑफ क्लास, प्युपिल म्हणजे काय, लोकांचा क्लास असतो. कलेक्शन ऑफ बुक, बुकांचं कलेक्शन असतं. कार्डचं काय असतं, डेक असतं. ठीक आहे, सगळे शब्द तुम्हाला पाठ करून घेणार आहेत. फक्त एकदा तुम्ही नजर फिरून घ्या, हे ट्रिक्सही तुम्हाला पाठ करून घेणार आहे मी. ठीक आहे, एकदा नजर टाका फक्त. बघा काय सांगतो मी. बंच ऑफ कीज हा तर सोपा आहे एकदम. चाव्यांचा काय असतो, बंच असतो. दुसरं क्लास ऑफ प्युपिल, आहे का नाही. प्युपिल लोकांचा काय असतो, क्लास म्हणतो का नाही, दर्जा, लोकांचा दर्जा, तसं लक्षात ठेवा. प्युपिलचा क्लास असतो. नंतर बघा कलेक्शन ऑफ बुक, म्हणतो का नाही आपण, तुझ्याकडे किती बुकचं कलेक्शन आहे सांग बरं मला, आहे का नाही. किती कलेक्शन आहे तो सांगतो, माझ्याकडे 50 आहेत, माझ्याकडे 100 आहेत, माझ्याकडे 1000 पुस्तकं आहेत, असं. तर बुकचं काय असतं, कलेक्शन असतं. डेक ऑफ कार्ड्स, डेक, डेक म्हणजे काय सांगतो तुम्हाला, कार्डचा बंच. पण कसं लक्षात ठेवायचं आपण, बघा मला सांगा, ते कार्ड असतात का नाही, पत्ते, ते पत्ते कुठं खेळतो आपण, डेस्कवर, असं लक्षात ठेवायचं, आहे का नाही. डेस्क म्हणजे काय, टेबल समजा. तर पत्ते कुठे खेळले जातात, टेबलवर, टेबलवर टाकून खेळतात ना लोक. तर असं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, कार्डच्या एकत्र ग्रुपला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात डेक. कसं लक्षात ठेवायचं, डेस्कवर ठेवून पत्ते खेळतो, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे बघा. फ्लीट ऑफ शिप, आहे का नाही. शिप म्हणजे काय, जहाज. मग ते पाण्यातला असो द्या, अगर वरचा असो, त्याला मग काय म्हणतो आपण, त्याला फ्लीट म्हणतात, आहे का नाही. तर कसं लक्षात ठेवायचं, जर का मी म्हणलं शिप, तर शिपचा काय अर्थ, ते खालचं पाण्यातलं आणि वरचं जहाज दोन्ही लक्षात ठेवा, आहे का नाही. विमानाला पण जहाजच म्हणतात. तर दोन्ही जहाज काय होतात, फ्लाय होतात का नाही. फ्लाय म्हणजे काय, पळून जातात, असे उडून जातात. तर फ्लाय आणि फ्लीट असं लक्षात ठेवायचं, फ्लाय, फ्लीट. तर शिपचा काय असतो, फ्लीट असतो. ठीक आहे, चला पुढे बघा. फ्लॉक ऑफ शिप, शिप म्हणजे तुम्हाला माहिती असेल, आहे का नाही. ते सकाळी सकाळी सगळे ते ह्यांना घेऊन जातात बघा गावातले लोक. आणि सध्या मला वाटतं ह्यांचा चांगला धंदा पण चालू आहे का नाही. मला वाटतं एक शिप विकली तर काहीतरी 3-4 हजार रुपये भेटत असतील असं मला वाटतंय. मला डिटेलमध्ये माहिती नाही, पण एक सांगतो तुम्हाला. तर बघा, हे जे आपल्या शेळ्या मेंढ्या पालन जे आहे गावामध्ये चालतं ते इथं तेच आहे बघा. आता मला सांगा, तो जो मेंढपाळ असतो का नाही, जो गावातून घेऊन जातो ह्यांना, तर सकाळी किती वाजता जातो असं आपण समजूया. सकाळी किती वाजता जातो तो, तर सकाळी 5 o'clock वाजता जातो. किती वाजता, 5 o'clock, पहाटे 5 वाजता जातो. किती वाजता, 5 वाजता घेऊन जातो. कोणाला, ह्या सगळ्या शेळ्या आणि मेंढ्यांना कुठं, चरायला घेऊन जातो. असं लक्षात ठेवायचं. शिप किती वाजता घेऊन जातो, तर तो घेऊन जातो किती, फ्लॉक म्हणजे काय समजायचं, 5 o'clock. F म्हणजे 5 आणि फ्लॉक त्याचा काय अर्थ समजायचा, 5 o'clock असं लक्षात ठेवायचं. तर 5 o'clock ला शिप घेऊन जातो, आहे का नाही. तर फ्लॉक ऑफ शिप म्हणू आपण. चला पुढे बघूया.
गॅगल ऑफ गीज आहे का नाही, गॅगल ऑफ गीज कसं लक्षात ठेवायचं बघा, गीज आहे का नाही, जी आहे आणि गॅगल, गॅगल गीज सगळं जी 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 आहे का नाही, तर त्याला म्हणतात गॅगल ऑफ गीज. ठीक आहे, चला पुढे बघा, गँग ऑफ रॉबर्स. काय म्हणते, गँग ऑफ रॉबर्स. हे तर सोपं एकदम. हर्ड ऑफ कॅटल, आता लक्षात ठेवायचं, हर्ड ऑफ कॅटल. आता कॅटल म्हणजे काय, गाय, माहित असेल तुम्हाला आहे का नाही. कॅटल म्हणजे गाय, आणि ती काय करते, आपल्या लहान बछड्याला बघून हंबरटा फोडते बघा, आहे का नाही, काय करते, हंबरटा फोडते. असं लक्षात ठेवायचं, कॅटल काय फोडते, हंबरटा. हंबरटा म्हणजे हर्ड, तर कॅटलचा काय असतो, हर्ड असतो, आहे का नाही, कॅटलचा काय असतो, हर्ड असतो. चला पुढे बघा, काय दिलंय, लिटर ऑफ कब्स, आहे का नाही, काय दिलंय, लिटर ऑफ कब्स. आता कब्स म्हणजे काय, बछड असतं, आहे का नाही, आणि असं समजायचं आपण त्याला लिटर भर काय लागतंय, दूध लागतंय, आहे का नाही, काय लागतंय, लिटर भर दूध लागतं, त्यावेळेसच काय म्हणू आपण त्याला, तो व्यवस्थित पोषक तत्व त्याला मिळतात. अशा प्रकारे हे कॅटलचं, आपलं कॅटलचं हर्ड आहे, तर कप्सचं काय आहे, लिटर. कप्स म्हणजे काय, बछडा, आहे का नाही, आणि बछड्याला काय लागतं, लिटरभर दूध लागतं, असं आपण समजूया, लिटर ऑफ कप्स, आहे का नाही, कप्सचं काय म्हणू आपण, लिटर. पुढचं बघा, पॉड ऑफ वेल्स, आहे का नाही, वेल मासा तुम्हाला माहित असेल, काय वेल मासा तुम्हाला माहित असेल, तर वेल माशाचं इथंच बघा, तोच शब्द इथं, काय अर्थ आहे इथं वेल माशाचा, बघा, पॉड ऑफ वेल्स, आहे का नाही, काय दिलंय, पॉड ऑफ वेल्स. ठीक आहे, हा बघा परत लक्ष द्या, हा पॉड ऑफ वेल्स. आता कसं लक्षात ठेवायचं सांगतो तुम्हाला, पॉड ऑफ वेल्स. वेल म्हणजे काय, वेल मासा, आहे का नाही, वेल म्हणजे काय, वेल मासा. त्याचा पॉड, पॉड कसं लक्षात ठेवायचं, पॉन्ड. पॉन्ड म्हणजे काय, डबकं, माहिती ना, डबक्यामध्ये पाणी असतं, तर वेल मासे पण कुठं असतात, पाण्यामध्ये असतात. तर असं आपण समजूया की पाण्याच्या डबक्यामध्ये कोण असतं, वेल मासे असतात. अशा प्रकारे पॉड ऑफ वेल झाला. नंतर बघा, पॅक ऑफ वुल्स. वूल म्हणजे काय, लांडगे, तुम्हाला माहित असेल, तर ते बघा कधी पण आहे ना, असे सिंहासारखे एकत्र येत नाहीत बरं का, ते असे ग्रुपनच येतात, ग्रुपनं अटॅक करतात. अशा प्रकारे वुल्स काय म्हणू आपण, पॅक होऊन येतात, सगळेजण असे 7-8 जण एकदम पॅक ग्रुप करून येतात आणि मग अटॅक करतात. एकटं कुणीच येत नाही, घाबरतात. सिंह सोडून बाकी कोणीच एकटं शिकार करत नसतं. नंतर बघा, प्राईड ऑफ लायन्स. लायन्सचा जे ग्रुप असतो त्याला प्राईड म्हणतात. कसं लक्षात ठेवायचं, लॉयन म्हणजे काय, सिंह असतो आणि तो आहे ना स्वतःला प्राऊड फील करतो बघा, जंगलाचा राजा आहे का नाही, स्वतःला प्राऊड करतो. अशा प्रकारे प्राईड ऑफ लायन असतं. आणि नंतर सेट ऑफ स्टॅम्प. स्टॅम्प असतात का नाही, त्याचा सेट असतो. आणि नंतर काय दिलंय, स्वाम ऑफ बीज. मधुभाषा असतात का नाही, तर ते काय आहे, स्वाम असतं, त्याचं काय असतं, स्वाम असतं. तर बघा परत एकदा बघा, ह्या सगळ्या शब्दापैकी मला वाटतं कार्ड झालं, शीप झालं, नंतर काय, गीज झाला, रॉबर झाला, कॅटल झाला, कप झाला, आहे का नाही, सगळे सोपे शब्द आहेत. काही तुम्हाला, हा गीज फक्त नवीन शब्द असेल. गीज म्हणजे हंस, कळलं का, हंस पक्षी असतो का नाही, त्याला गीज म्हणतात. गुज, खरं तर गुज शब्द आहे, त्याचा अनेक वचन गीज झालंय. ठीक आहे, गुजचं अनेक वचन गीज. हंस जो असतो त्याला गॅगल म्हणतात, त्याच्या ग्रुपला. ठीक आहे, अशा प्रकारे शब्द का घेतले, जरा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात, म्हणून हे शब्द मी घेतले, परीक्षेमध्ये विचारतात. चला पुढे बघूया. आता बघा, आलं बघा, मटेरियल ह्याचं आपलं काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन. हे मटेरियलचे दोन प्रकार आहेत, एक काउंटेबल, एक अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय, मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, परत एकदा सांगतो की बघा, जसं की मी म्हणलं पेन, आहे का नाही, पेन. आणखीन काय म्हणू आपण त्याला, मोबाईल. एकदम सोपे उदाहरण का घेतोय मी, तुम्हाला समजावं. आणि इकडचं समजा मी घेतलं शुगर, ठीक आहे, किंवा काय म्हणू आपण त्याला, ऑइल. आता बघा, पेन, मोबाईल हे डायरेक्ट संख्येनं मोजता येतात. जसं की 1 पेन, 2 पेन, 3 मोबाईल, 4 मोबाईल. हे डायरेक्ट संख्येनं जे मोजता येतात, म्हणजे डायरेक्ट मी म्हणू शकतो 1 पेन, 3 मोबाईल, डायरेक्ट संख्येनं मोजता येतात, म्हणून ह्याला म्हणतात काउंटेबल नाउन. तर अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय, तर जे मोजता येत नाहीत. पण असा नाही त्याचा अर्थ, मोजता येत नाहीत म्हणजे काय, डायरेक्ट संख्येनं मोजता येत नाही असा त्याचा खरा अर्थ आहे. बघा, कारण का, ह्याला पण मोजू शकतो आपण. जसं की 1 kg शुगर, काय म्हणलं मी, 1 kg शुगर. किंवा ह्याला काय म्हणू आपण त्याला, 5 लिटर ऑइल, आहे का नाही, 5 लिटर ऑइल. आता बघा, दोघं मोजता आलेत का नाही, पण डायरेक्ट संख्येनं मोजता आलेत का. एक साखर म्हणतो का आपण, 1 शुगर, 2 शुगर, 3 शुगर. किंवा ऑइलला म्हणतो का आपण 1 ऑइल, 2 ऑइल, 3 ऑइल. असं डायरेक्ट संख्येनं मोजता येत नाहीत, म्हणून त्याला अनकाउंटेबल म्हणतात. कशाने मोजता येतात मग, तर हे युनिट घ्यावे लागतात. बघा, मध्यंतरी हे आहे का नाही, केजी, लिटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, जे काही हे युनिट आहेत, ह्या युनिटच्या मदतीनं त्यांना मोजावं लागतं. डायरेक्ट संख्येनं मोजता येत नाही, म्हणून त्याला अनकाउंटेबल नाउन म्हणतात. जसं की म्हणलं ज्यूस, नाही मोजता येत, सांगावं लागतं मग 1 लिटर ज्यूस म्हणा, किंवा काय म्हणू आपण 1 बॉटल ज्यूस म्हणा, काही म्हणा, पण मध्यंतरी हे कोणाची तरी मदत घ्यावी लागते आपल्याला.
तरच त्यांना मोजता येतं, म्हणून त्याला म्हणतात अनकाउंटेबल नाउन. ठीक आहे, पुढे बघूया. तेच दिलंय मटेरियल नाउन. काय म्हणताय, कोणत्याही पदार्थाच्या नावाला मटेरियल नाउन म्हणतात. जसं की शुगर आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, हे सगळे काय आहेत, पदार्थ आहेत. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचा बघा, सगळ्यात डेंजर कोणता, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाव. काय म्हणतंय, भाववाचक नाव. आता बघा मराठीमध्ये सोपं एकदम, ज्याच्यामध्ये भाव व्यक्त होतो. पण फक्त भाव व्यक्त होतो का, नाही, वेगळ्या गोष्टी पण व्यक्त केल्या जातात आणि त्याचं व्याख्या काय सांगितली जाते. जसं की ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स कॅन नॉट बी सीन, जे पाहता येत नाही. टच्ड, टच करता येत नाही. टेस्टेड, टेस्ट करता येत नाही. हर्ड, ऐकता येत नाही. और स्मेल, स्मेल घेता येत नाही. बट दे कॅन बी एक्सपिरियन्स, पण त्यांचा अनुभव घेता येतो. काय बाबा, ज्याला टच करता येत नाही, ज्याला स्मेल घेता येत नाही, ज्याला ऐकता येत नाही, ही काय व्याख्या झाली का, नाही. तर लक्षात ठेवायचं, ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, एकच गोष्ट लक्षात ठेवायची. ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, जे दिसत नाही. कळालं का नाही, काय म्हणतोय मी, जे दिसत नाही त्याला म्हणतात ऍबस्ट्रॅक्ट नाउन. जे दिसत नाही आणि नाव आहे त्याला काय म्हणतात, ऍबस्ट्रॅक्ट नाउन. त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे. जसं की मी म्हणतो बघा, काइंडनेस, दयाळूपणा. आता मला सांगा, दयाळूपणाला तुम्ही टच करू शकता का, नाही. ते दिसतंय का, नाही. मग ते काय झाला, काइंडनेस हा ऍबस्ट्रॅक्ट नाउन झाला. ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा म्हणतोय आपण, तो तुम्हाला असा फिजिकली टच करता येतो का, हा प्रामाणिकपणा आहे बघा, हा चौकोनी आहे आणि हा प्रामाणिकपणा आहे, असं दाखवता येतो का, नाही. मग लक्षात ठेवा, ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, की जे तुम्ही असं हातात घेऊन दाखवू शकत नाही, असं फिजिकली दाखवू शकत नाही तुम्ही, की बघ हे काय आहे, हा प्रामाणिकपणा आहे, बघ चौकोनी दिसतो का, लाल रंगाचा प्रामाणिकपणा, असं नाही. जे तुम्ही डायरेक्ट असं दाखवू शकत नाही की हा काय म्हणू आपण त्याला, हा दयाळूपणा आहे, हा प्रामाणिकपणा आहे, जे कोणी असेल ते, हे प्रेम आहे, लव जे आहे, तर असं तुम्ही डायरेक्ट दाखवू शकत नाही. डायरेक्ट म्हणजे काय, मला म्हणायचं फिजिकली. फिजिकली म्हणजे असं म्हणू शकत नाही, बघ हा त्रिकोणी, हा हिरव्या कलरचा, हा जो तुला दिसतोय का नाही समोरचा, हाच तो आहे, असं नाही दाखवू शकत. पण तुम्ही बाकीचे नाव दाखवू शकता. जसं की साखर दाखवू शकता, मोबाईल दाखवू शकता, पेन दाखवू शकता. बघ हा पेन आहे का नाही, दाखवू शकतो तुम्ही. बघ असं उभ्या आहे, काळ्या कलरचा आहे, असं तुम्ही सगळं दाखवू शकता, फिजिकली दाखवू शकता. पण ऍबस्ट्रॅक्ट नाउन असं हातात घेऊन किंवा असं हातवारे दर्शवून तुम्ही असं फिजिकली दाखवू शकत नाही तुम्ही, की हेच आहे बाबा, तर त्याला म्हणतात ऍबस्ट्रॅक्ट नाउन. बाकीचे सगळे नाउन तुम्ही दाखवू शकता. जसं की कॉमन नाउन दाखवू शकता, हो हा देश आहे, बघ वरून बघ, आहे का नाही, हे सगळे घर आहेत का नाही, हे गाव आहे, हे सगळे घर आहेत, हे शहर आहे, असं दाखवू शकता तुम्ही. तेच तुम्ही ग्रुप दाखवू शकता, कलेक्टिव्ह नाउन. बघा हे आर्मी जे आहेत का नाही, सगळे सोल्जर दिसतात का तुम्हाला, हे सगळे काय आहेत, सोल्जर आहेत, हे तुम्ही दाखवू शकता. पण ऍबस्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला असं हातात घेऊन किंवा फिजिकली किंवा आकारच्या स्वरूपात, रंगाच्या स्वरूपात असं तुम्हाला दाखवता येत नाही, किंवा हे आहे, त्याला म्हणतात ऍबस्ट्रॅक्ट नाउन. मग कोणतंही असू द्या, प्रामाणिकपणा, ते दयाळूपणा, काही असू द्या, ते सगळे काय असतात, ऍबस्ट्रॅक्ट नाउन असतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे बघायचंय, ते सांगितलं आता, ज्याला विशिष्ट असा आकार, रंग नसतो, जे फिजिकली भौतिकपणे दाखवता येत नाही, हे सगळ्यात महत्वाचं, त्याला काय म्हणतात, ऍबस्ट्रॅक्ट नाउन. जसं की काइंडनेस आहे, चाइल्डहुड, बालपण. आता बालपण तुम्ही दाखवू शकता का, बघा हे त्रिकोणी कलरचं आहे, लाल कलरचं बालपण आहे, नाही. तुम्ही फक्त ती फेज सांगू शकता. पण तुम्ही जसं की काइंडनेस, दयाळूपणा दाखवू शकता का, नाही दाखवू शकत. असं फिजिकली तुम्ही हाताने नाही दाखवू शकत. चला पुढे बघूया, सिंग्युलर आणि प्लुरल, आहे का नाही. नाउन मध्ये हा दुसरा प्रकार आहे बघा, सिंग्युलर आणि प्लुरल. एकदम सोपं आहे. सिंग्युलर म्हणजे काय, एक वचनी, आणि प्लुरल म्हणजे काय, अनेक वचनी. जसं की बॉटल आहे, एक वचनी, बॉटल्स काय झालं, अनेक वचनी. जसं की स्टुडंट, एक वचनी, स्टुडंट्स काय झालं, अनेक वचनी. अशा प्रकारे एक वचनी आणि अनेक वचनी म्हणजेच काय असतं, सिंग्युलर आणि प्लुरल नाउन. ठीक आहे, जसे की शिप आहे, ट्रेन आहे, हे एक वचनी झाले, त्याचं अनेक वचन आपल्याला सगळ्यांमध्ये ट्रेन. जसं की बर्ड आहे, त्याचं बर्ड्स होतं. नंतर काय म्हणू आपण, कॅमल आहे, त्याचं कॅमल्स होतं. स्टार आहे, त्याचं स्टार्स होतं. तर त्याला म्हणतो आपण एक वचनी आणि अनेक वचनी. ठीक आहे, चला पुढे बघूया, एक वचनी अनेक वचनी झालं. नंतर मस्क्युलाइन आणि फेमिनाइन, आहे का नाही. पुढचं काय दिले बघा, नाउन काय असतं, एक तर मस्क्युलाइन आणि दुसरं फेमिनाइन, म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी, असा त्याचा अर्थ आहे. कसं लक्षात ठेवायचं बघा, फेमिनाइन म्हणजे स्त्रीलिंगी असतं आणि मस्क्युलाइन म्हणजे काय, पुल्लिंगी असतं. पण कसं लक्षात ठेवायचं, हे मराठीत कळतं, पुल्लिंगी स्त्रीलिंगी म्हणल्यास, हे मस्क्युलाइन म्हणल्यास डायरेक्ट डोक्यामध्ये काय म्हणू आपण, लाईट जळत नाही. मग त्यावेळेस कसं लक्षात ठेवायचं बघा, जे पुरुष असतात का नाही, ते शक्यतो काय करतात, म्हणजे सगळेच नाही म्हणत मी, एखाद दुसरे काय करतात, त्याचे मसल दाखवण्याचा प्रयत्न करतात. बघा माझ्यामध्ये किती ताकद आहे, आणि असं उगाच स्त्रियांवर अत्याचार करत असं आहे. त्याच्यामध्ये काय मर्दानगी आहे का नाही, मर्दानगी त्याच्यामध्ये नाहीये. मर्दानगी कशामध्ये, मर्दानगी खरं तर परीक्षा पास होण्यामध्ये किंवा समाजाला बदलण्यामध्ये किंवा स्वतःला बदलण्यामध्ये आणि बाकीच्यांना मदत करण्यामध्ये खरी मर्दानगी आहे. तर इथं तेच आहे बघा, मस्क्युलाइन म्हणजे काय, मसल, आहे का नाही, जे मसल दाखवतात. शक्यतो कोण दाखवतात, मसल असे पुरुष दाखवतात. मस्क्युलाइन
म्हणजे काय पुल्लिंगी आणि फेमिनाईन म्हणजे काय स्त्रीलिंगी. ठीक आहे, फिमेल म्हणतो का नाही आपण, तर फिमेल म्हणजे काय तर ते स्त्रीलिंगी. तर अशा प्रकारे जसं की म्हणतो आपण वेगळे शब्द आहेत बघा, ब्राईड आहे, ब्राईडग्रूम आहे, नंतर काय रूस्टर त्याचं हेन आहे, नंतर लॉयन त्याचं लॉयनेस आहे. तर हे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, त्याला काय म्हणतो आपण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. बॉय, गर्ल, मॅन, वुमन हे सगळे काय आहेत पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द आहेत. चला पुढे बघूया. न्यूटर नाउन्स आहे का नाही, न्यूटर म्हणजे काय काय म्हणू आपण त्याला पुल्लिंगी स्त्रीलिंगी. तिसरं काय असतं नपुंसकलिंगी. जसं की मी म्हणतो मिरर. आता बघा पुल्लिंगीसाठी काय म्हणू आपण, जर का मी म्हणलं बॉय तर काय म्हणणार तुम्ही ही आहे का नाही, त्याच्या ठिकाणी ही म्हणणार. जसं की मी म्हणलं गर्ल तर त्याच्या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही शी. पण मी जर म्हणलं बेंच तर बेंचच्या ठिकाणी तुम्ही ही म्हणणार का नाही, तर त्या निर्जीवासाठी काय वापरतो आपण, तर ते आहे कोणतं इट. बरोबर आहे का नाही. तर हे जे न्यूट्रल नाउन असतात त्याच्यासाठी काय वापरतो आपण इट. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही पुल्लिंगीसाठी असतं, स्त्रीलिंगीसाठी असतं आणि इट जे असतं ते निर्जीव वस्तूसाठी असतं किंवा नपुंसकलिंगी म्हणून आपण त्यांच्यासाठी असतं. अशा प्रकारे हे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि न्यूट्रल नाउन्स आपण घेतलेले आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. प्रोनाउन. नाउन हा घटक संपला बघा, खूप मोठा आहे आणि महत्वाचा पण होता. तो एकदम डिटेलमध्ये आपण समजून घेतलाय. कारण का परीक्षेमध्ये कोणत्या घटकावर प्रश्न येतील काही सांगता येत नाही. ठीक आहे, मागच्या वेळेस अनालिसिस आपण बघतोय सगळं मान्य, पण यावेळेस समजा TCS न ठरवलं चला नाउनवरच प्रश्न विचारू तर काय सांगता येते, ते येऊ शकतं. मग लक्षात घ्या हे घटक पण सोडून आपल्याला जमणार नाहीये. ठीक आहे, सगळं घ्यायचं आपल्याला, जे जे महत्वाचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या. पहा प्रोनाउन, मगाशी सांगितलं प्रोनाउन म्हणजे काय, ची जागा घेणारा. कोणाचं, नाउनची जागा घेणारा, तो म्हणजे सर्वनाम. आता बघा प्रोनाउन का वापरतो आपण, सारखं सारखं ते वाक्य बोलताना आपण त्या परत परत नाव घ्यायची गरज पडू नये म्हणून आपण काय करतो प्रोनाउन घेतो. जसं की म्हणू आपण रिषभ पंतचा ऍक्सिडेंट झाला होता, रिषभ पंत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता, रिषभ पंतची आता परिस्थिती चांगली आहे, रिषभ पंत आता परत खेळणार आहे. तुम्ही म्हणा किती वेळेस रिषभ पंत म्हणताय, पण त्याऐवजी आपण काय म्हणू रिषभ पंतचा ऍक्सिडेंट झाला होता, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं, तो आता व्यवस्थित तंदुरुस्त झाला आहे, तो आता परत इंडियन टीम मध्ये खेळायला येणार आहे. अशा प्रकारे तो आपण शब्द घेतला का नाही, तर तो म्हणजे काय ही, तर हे झालं प्रोनाउन. प्रोनाउन का घेतो आपण, परत परत ते नाव घ्यायची गरज पडू नये, रिपिटेशन नको म्हणून आपण ते प्रोनाउन घेत असतो. तर ते आपण बघितलेत बघा 3 प्रकारचे. कोणतं, पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल फर्स्ट पर्सन आहे का नाही. फर्स्ट पर्सन म्हणजे काय, मी आणि आम्ही. सेकंड पर्सन माझ्या समोर जो उभा आहे, यू आणि यू, तू किंवा तुम्ही. आणि थर्ड पर्सन म्हणजे काय, मी आणि यू, समोरचा जो व्यक्ती का नाही. जर का आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असू त्याला काय म्हणू आपण थर्ड पर्सन. म्हणजे काय, ही, शी, इट आणि अनेक वचन त्याचं देत. अशा प्रकारे हा फर्स्ट पर्सन, हा सेकंड पर्सन आणि हा थर्ड पर्सन हा प्रोनाउनचे मेन प्रकार आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया आणखीन कोणते कोणते शब्द आहेत. हे फक्त माहितीसाठीच बघा, तुम्ही लिहून पण घेऊ शकता. काय सांगितलं इथं, हू म्हणजे काय, कोण आहे का नाही. हू म्हणजे काय, कोण. तर बीच म्हणजे काय, कोणते. आणि इथे ॲरो करून लिहून घ्यायचं. हू कोणासाठी असतं, तर हे सजीवांसाठी असतं बघा. हू कोणासाठी असतं, सजीवांसाठी. हु इज देअर आहे का नाही, काय म्हणतो आपण हु इज देअर. समजा एखादा कोणीतरी मुलगा उभा आहे पण तुम्हाला विचारायचंय कोण आहे बाबा नेमका, त्याचं नाव काय विचारायचंय, तर आपण काय म्हणणार हु इज देअर, कोण आहे तिकडं. तर तिथं जर का तो सजीव असेल तर आपण हु म्हणणार. पण समजा तिथं कोणती तरी एखादी वस्तू पडली तर तिथं हु तुम्हाला म्हणता येत नाही आहे का नाही. काय तिथं हु म्हणता येणार नाही तुम्हाला. तर ते निर्जीव वस्तू असेल तर तुम्हाला तिथं विच वापरता येईल आहे का नाही. विच थिंग इज देअर आहे का नाही, विच थिंग इज देअर. अशा प्रकारे विच म्हणजे काय, तर हे निर्जीव वस्तूसाठी वापरलं जातं. विच कोणासाठी असतं, निर्जीव वस्तूसाठी असतं, हे लक्षात ठेवा. हु सजीवांसाठी असतं, विच निर्जीवांसाठी असतं. हुम कोणाला आहे का नाही, हुम म्हणजे काय, कोणाला पाहिजे, तर त्याला हुम. नंतर हुज म्हणजे कोणाचं आहे का नाही, कोणाचे, कोणाची आहे ही बॅग आहे का नाही, हुज. तर हे अशा प्रकारे हुज म्हणजे काय, कोणाचं, कोणाची. व्हॉट एव्हर काही असो आहे का नाही, व्हॉट एव्हर म्हणजे काय म्हणतो का आपण, व्हॉट एव्हर काही असो, आपल्याला काही घेणं देणं नाही. नंतर विच एव्हर, विच म्हणजे काय, जे कोणते, इथं दिले बघा जे कोणते आहे का नाही. नंतर हु एव्हर, हु आहे का नाही, हु म्हणजे काय कोण, आणि एव्हर म्हणजे काय काही असो तिकडे, असा त्याचा अर्थ असतो. तर हु एव्हर म्हणजे काय, जो कोणी असो, काही घेणं देणं नाही आपल्याला. तर हे बघा नाउनच कळतं. व्हॉट म्हणजे काय, काही असो तिकडं. नंतर बघा इथं विच म्हणजे काय, ती गोष्ट, जी कोणती गोष्ट असू दे, काही असू द्या. हु एव्हर म्हणजे काय, सजीव, कोणीही असू दे तिकडं, तर त्याला काय म्हणू आपण हु एव्हर. नंतर हुज एव्हर, हुज म्हणजे काय, कोणाचीही असो आहे का नाही, ज्या कोणाचे म्हणू आपण, कोणाची असो, ज्या कोणाचे. हुज म्हणजे काय, ज्या कोणाचे, हुज एव्हर. हुम एव्हर म्हणजे काय, ज्या कोणाला. हुम म्हणजे काय, कोणाला, तर हुम एव्हर म्हणजे काय, ज्या कोणाला. नंतर बघा व्हेन एव्हर आहे का नाही, व्हेन एव्हर. व्हेन म्हणजे काय, केव्हा, आणि ज्यावेळेस म्हणतो आपण व्हेन एव्हर त्याचा काय अर्थ जेव्हा केव्हा आहे का नाही, जेव्हा कधी होईल बघून घेऊ आपण, व्हेन एव्हर. तर ते व्हेन एव्हरचं एक सॉन्ग पण आहे बघा, व्हेन एव्हर इंग्लिशमध्ये गाणं आहे, तर तेच आहे बघा, हे व्हेन एव्हर आहे का नाही, व्हेन एव्हर हे सॉन्ग आहे, तर ते ह्या शब्दावरूनच आलेलं आहे. चला पुढे बघूया.
टाइप्स ऑफ प्रोनाउन, सर्वनामांचे प्रकार. सर्वनामांचे प्रकार सांगितले जातात बघा इथं मस्तपैकी. एक प्रकार आहे तो म्हणजे काय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, दर्शक वाचक सर्वनाम, आहे का नाही. आता नावनं समजून घ्या. डेमॉन्स्ट्रेशन, आपण समजा एखाद्या मॉलमध्ये किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये जाऊ, कुठं शोरूम मध्ये जाऊ, मोबाईलचा असेल, लॅपटॉपचा असेल, तिथे गेले गेले बघा एकदम असे ते एकदम सूटबुटामध्ये लोक असतात, एकदम तुम्हाला असं बोलवतात जणू काय आता तुम्ही एकदम राजे महाराज आहेत. लगेच हा कम इन सर असं म्हणतात, हॅलो हॅलो सर, गुड इव्हनिंग वगैरे असं तसं म्हणतात. आणि लगेच आल्यानंतर बाकी काही नाही, लगेच तुम्हाला घेऊन जातात कुठं, त्या लॅपटॉपकडं किंवा त्या टॅबकडं, त्या मोबाईलकडं, आहे का नाही, महागड्या मोबाईलकडं. आणि जर का तुमचा पोशाख बिशाख चांगला असेल, व्यवस्थित टापटीप असाल, तर तुम्हाला एकदम एकदम काय म्हणू, इंग्लिश भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं जातं, सर दिस मोबाईल हॅज व्हेरियस फीचर्स वगैरे असं तसं इंग्लिशमध्ये बोलतात ते लोक, आहे का नाही. आणि तुम्हाला डेमो देतात. काय देतात, डेमॉन्स्ट्रेशन करतात. काय डेमॉन्स्ट्रेशन करतात, डेमो कसा देतात, बघा हा मोबाईल आहे, ह्याची एवढी रॅम आहे, ह्याचा असा प्रोसेसर आहे का नाही, ह्याला काय म्हणू आपण, त्याला हा पॅनल आहे त्याच्यामध्ये यूज केलेला, नंतर काय त्याचं कॅमेराचा अपर्चर एवढा आहे, हे सगळं डिटेल तुम्हाला सांगितली जाते. त्याची बॅटरी इमेज जेवढी आहे तेवढी सांगितली जाते, फास्ट चार्जिंग आहे का, किती बॅटचा आहे, सगळं डिटेल तुम्हाला माहिती सांगितली जाते, आहे का नाही. प्रोसेसरची माहिती सांगितली जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला ते डेमो देतात, आहे का नाही. काय देतात, डेमो किंवा डेमॉन्स्ट्रेशन म्हणू आपण. तर डेमो म्हणजेच काय, तुम्हाला ते दाखवतात. काय दाखवतात, बघा हे आहे ह्याच्यामध्ये, हा मोबाईल आहे ह्याच्यामध्ये, हे आहे ह्याच्यामध्ये, ते आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते हातवारे दाखवतात. बघा हा बघा इथं मोबाईल आहे, हा मोबाईलला हा कॅमेरा आहे, हा कॅमेराचा एवढा मेगापिक्सल कॅमेरा आहे, हा फ्रंट साईड असा येतो, बघा बघा हा सेल्फी बघा, असं हे तुम्हाला काय करतात, तर ते हातवारे करून दाखवत असतात तुम्हाला, आहे का नाही. हे फीचर आहे त्याच्या हाताने दाखवत असतात. तर अशा प्रकारे हे डेमो जे देतात ते कसं देतात, हाताने दाखवून देतात का नाही, आणि दाखवतात तुम्हाला, म्हणून त्याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह शब्द तिथूनच आला, आहे का नाही. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन दर्शक वाचक, म्हणजेच काय, दाखवलं जातं त्या शब्दांनी. जसं की बघा, जर का मला म्हणायचंय, आहे का नाही, काय म्हणायचंय, हा मुलगा आहे, तर मी काय म्हणणार, दिस इज अ बॉय, आहे का नाही. तर मी हाताने दाखवलं, दिस इज अ बॉय, आहे का नाही. जसं की दॅट इज अ कार, तिकडे कार उभी उभा, आहे का नाही, दॅट इज अ कार, ती कार आहे, तर दॅट काय झालं, हाताने दाखवतोय मी, ते आहेत. अशा प्रकारे हे दिस म्हणजे हे हाताने दाखवलं आपलं, दीज म्हणजे हे सगळे, दॅट म्हणजे ते, दीज म्हणजे ते सगळे. तर अशा प्रकारे हे जे आहे सगळे, हे काय आहेत, तर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, की ज्यानं हाताने दाखवलं जातं, हे ते, ह्याला काय म्हणू आपण, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, आहे का नाही. बघा जसं की दिस इज अ बॉय, हाताने दाखवला, हा मुलगा आहे. दीज आर गर्ल्स, ह्या सगळ्या मुली आहेत. दॅट इज अ कार, ती कार आहे. दोज आर स्टुडंट्स, ते सगळे मुलं आहेत. अशा प्रकारे हाताने जे दाखवतो का नाही, दीज, दोज, दिस, दॅट, हे सगळे काय आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत, कारण का हाताने दाखवलं जाते. चला पुढे बघूया. रिलेटिव्ह प्रोनाउन, बघा रिलेटिव्ह नावातच कळतं, रिलेटिव्ह म्हणजे काय, संबंधवाचक, आहे का नाही. रिलेटिव्ह म्हणजे काय, संबंधवाचक. इथं तेच आहे बघा, रिलेटिव्ह नातेवाईक असतात का नाही, त्यांच्यासोबत आपला संबंध असतो, संबंधवाचक सर्वनाम. असे शब्द जे दोन नामामधील संबंध, हे सगळ्यात महत्वाचे, दोन नामामधील संबंध दर्शवतात. बघा जसं की दिस इज द बॉय, हे बॉय एक शब्द झाला, आहे का नाही. हाच तो मुलगा आहे. हु रँक्स फर्स्ट, की जो पहिला आलाय. आता बघा रँक फर्स्ट, हे जे फर्स्ट जो आलाय विद्यार्थी तो, आणि हा मुलगा, ह्या दोघांमध्ये संबंध कोण दाखवतोय, हु, आहे का नाही. हाच तो मुलगा आहे. हु म्हणजे काही अर्थ जो, हाच तो मुलगा आहे जो पहिला आला, आहे का नाही. हाच तो मुलगा आहे जो पहिला आला. तर हु काय झाला, हा रिलेटिव्ह प्रोनाउन, त्यांना संबंध दाखवला. पुढचं बघा, दॅट इज द फाईल, तीच ती फाईल आहे, विच शी वॉन्ट्स, जी तिला पाहिजे, आहे का नाही. अशा प्रकारे या विचनं काय संबंध दाखवला, हो हीच ती फाईल आहे जी पाहिजे होती का नाही, तीच ही फाईल आहे. अशा प्रकारे संबंध दाखवला जातो, त्याला म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाउन. एकदम सोपं आहे. पुढे बघूया रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. बघा हे सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला स्टार करून ठेवा, आहे का नाही, ह्याला स्टार करून ठेवा. कोणतं, रिफ्लेक्सिव्ह, आणि दुसरा असतो एम्फेटिक. कुठे गेला दुसरा, एम्फेटिक, पुन्हा नंतर येईल, पहिल्यांदा रिफ्लेक्सिव्ह बघू आपण. चला, रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फेटिक असे दोन प्रकारचे प्रोनाउन आहेत. आता हे सगळे काय असतात, रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फेटिक, दोन्हीमध्ये काय फरक आहे सांगतो. बघा दोन्ही शब्द सेम असतात. जसं की मी म्हणलं माय सेल्फ, नंतर युअर सेल्फ, हर सेल्फ, काही असू द्या, हे जे शब्द आहेत ना, हे सगळे कोण असतात, हे असतात रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फेटिक. मग तुम्ही म्हणाल या दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर दोन्हीमध्ये फरक कुठे आहे, त्यांच्या पोझिशन नुसार. ते जिथे येतात का नाही त्याहून ते ठरवलं जातं की ते रिफ्लेक्सिव्ह आहेत का एम्फेटिक आहेत. त्याच्यासाठी एक ट्रिक सांगतो, बघा तुम्हाला सांगतो. काय सांगतो ट्रिक,
आय वॉच्ड माय सेल्फ, करता आहे क्रियापद आहे आणि क्रियापदानंतर हे काय आहे, माय सेल्फ, हिमसेल्फ हे सगळे शब्द आहेत. इथं पण बघा वी पनिश्ड आवर सेल्फ हा क्रियापद आहे, त्याच्यानंतर हा काय आहे, माय सेल्फ, आवर सेल्फ सारखा शब्द आहे. तर ज्या वेळेस हे क्रियापद येतं आणि त्याच्यानंतर हा जो आहे माय सेल्फ, हिमसेल्फ वगैरे शब्द येतो त्यावेळेस तो असतो रिफ्लेक्सिव्ह. कारण का, तो रिफ्लेक्ट करतो क्रियापदानंतर, डायरेक्ट रिफ्लेक्ट करतो कोणाला, या कर्त्याला, आहे का नाही, डायरेक्ट रिफ्लेक्ट करतो. क्रियापदानंतर येतो पण तरी सुद्धा डायरेक्ट कर्त्याला रिफ्लेक्ट करतो. वी पनिश्ड आवश्यक, आम्ही आमच्या स्वतःला शिक्षा केली. बघा क्रियापदानंतर आलाय पण डायरेक्ट हे काय करते, कर्त्याला रिफ्लेक्ट करते, म्हणून ह्याला म्हणतात रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्ट करणारा कोण असतो, रिफ्लेक्सिव्ह. ट्रिक कशी लक्षात ठेवायची, क्रियापदाच्या नंतर येतो म्हणून त्याला म्हणतात रिफ्लेक्टिव्ह. आता तुम्ही म्हणाल मग एम्फेटिकचा काय अर्थ आहे, तर एम्फेटिक बघा काय असतो, सेम शब्द जसे की माय सेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ सेम असतो पण कसा येतो, करता आणि लगेच येतो, करता आणि लगेच. कियारा हर सेल्फ ऑब्झर्व मेनी टाइम्स इन अ डे, आहे का नाही. कियारा काय करते, स्वतःलाच ऑब्झर्व करते दिवसामध्ये खूप वेळा. बघा काही लोकांना सवय असते उगाच आरशासमोर जायचं आणि फिरवायचं हात, आहे का नाही, अगं माय मी कशी सुंदर दिसते, अरे बापरे मी कसा भारी दिसतोय. तर ते हे बघा हे मिरर समोर जे जाऊन बघतात का नाही लोक, त्यांच्यासाठी. कियारा हर सेल्फ ऑब्झर्व मेनी टाइम्स इन अ डे. ही हिमसेल्फ प्रिपेअर फॉर द एक्झाम, आहे का नाही, त्याने स्वतःला तयार केलं कशासाठी, परीक्षेसाठी. तर बघा करता आहे नंतर हे काय, माय सेल्फ, हिमसेल्फ हा शब्द आहे म्हणून ह्याला काय म्हणू आपण, त्याला एम्फेटिक. काय आहे, एम्फेटिक. तर रिफ्लेक्सिव्ह कधी असतो, क्रियापदाच्या नंतर. तर एम्फेटिक कधी असतो, तर लगेच असतो, क्रियापदाच्या अगोदर असतो, कर्त्याच्या लगेच असतो, आहे का नाही, याला म्हणतात एम्फेटिक. अशा प्रकारे रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फेटिक मध्ये फरक आहे. चला पुढे बघूया. डिस्ट्रीब्युटिव्ह, बघा नावातच सगळे. डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे काय, वाटून टाकणं, आहे का नाही. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, वाटून करणं, विभाजन करणं. अशा प्रकारे हा शब्द आहे बघा, कोणता आहे, डिस्ट्रीब्यूट, आहे का नाही. विभाजन करणं, हे शब्द विभाजन करण्यासाठी वापरले जातात. जसं की बघा नावातच आहे, एव्हरी स्टुडंट इज क्लेवर इन आवर क्लास, आहे का नाही. स्टुडंट साठी हा शब्द वापरलाय, कोणता, एव्हरी, प्रत्येक विद्यार्थी, आहे का नाही. प्रत्येक विद्यार्थ्याद्वारे काय केलं, मग प्रत्येक विद्यार्थ्याद्वारे विभाजन केलं, आहे का नाही. काय केलं, विभाजन केलं. नंतर बघा ईच ऍक्ट्रेस, आहे का नाही. ईच म्हणजे काय, प्रत्येक. ईच ऍक्ट्रेस इज नॉट इंटेलिजंट. हा, सगळ्याच काही ऍक्ट्रेस काही इंटेलिजंट नसतात. काही जणांना तर राष्ट्रपती पण माहित नसतो देशाचा, पंतप्रधान पण माहित नसतो. तर अशा प्रकारे ईच ऍक्ट्रेस इज नॉट इंटेलिजंट, आहे का नाही. प्रत्येक ऍक्ट्रेस जी आहे ती इंटेलिजंट नसते. ईच आणि एव्हरी काय झालं, हे डिस्ट्रीब्युटिव्ह. कारण का, विभाजन करतायत, विद्यार्थ्यामध्ये विभाजन केलं, हे ऍक्ट्रेस मध्ये विभाजन केलं. तर एव्हरी, ईच हे काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया, पुढचं बघूया. हा, आता आहे ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, काय करा, सगळे नजर फिरून घ्या तोपर्यंत. ऍडजेक्टिव्हचे आपल्याला सगळे प्रकार बघायचे. हे आहेत ऍडजेक्टिव्हचे प्रकार. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण, आहे का नाही, ऍडिशनल माहिती सांगणारा शब्द. ऍड म्हणजे काय, ऍडिशनल माहिती सांगणं. खूप भारी बघा हा प्रकार, काय, ऍडिशनल माहिती सांगणं. जसं की बघा ऍडिशनल माहिती सांगतो आपण, कशी माहिती सांगतो, मराठीमध्ये बघू आपण अगोदर, आहे का नाही. तो खूप हुशार आहे का नाही, त्याला काय म्हणतो आपण, लय हुशार आहे ते. आता लय हुशार म्हणजे काय झालं, ऍडिशनल माहिती सांगितली आपण, आहे का नाही. हुशार म्हणजे काय, ऍडिशनल माहिती सांगितली. एखाद्याबद्दल सांगायचं बघा, काय सांगत असतो आपण, लयच भारी बाबा, आहे का नाही. हे भारी काय झालं, तर भारी काय झालं, ऍडजेक्टिव्ह झाला, आहे का नाही. मुलांना समजत असेल काय, भारी बाबा, हे भारी म्हणजे काय, ऍडिशनल, आहे का नाही. ऍडिशनल माहिती सांगतो ऍडजेक्टिव्ह. ऍडिशनल माहिती सांगतो म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह सांगतो आपण, आहे का नाही. खूप भारी हिरवळ आहे बाबा, ही भारी हिरवळ. तर हिरवळ बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, हा भारी. तर भारी काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं, आहे का नाही. तर अशा प्रकारे काही काही खूप भारी नजरे असतात का नाही, भारी नजरे, भारी शब्द काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. तर तसे हे शब्द आहेत बघा, त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. ऍडिशनल जी माहिती सांगतो आपण, आहे का नाही, काय ऍडिशनल माहिती सांगतो. एखादं लय मंद असतं बघा, मंद एकदम, काहीच कळत नाही, तोंडावरची माशी उठत नाही, त्याला काय म्हणतो, लय मंद आहे बाबा. हे मंद म्हणजे काय झालं, हे झालं ऍडजेक्टिव्ह, आहे का नाही. काय झालं, मंद म्हणजे काय झालं, ऍडजेक्टिव्ह. काय चांगलंच पाहिजे असं थोडंच आहे, काही मंद असू शकतात ना. तरी मंद, हुशार, आणखीन काय म्हणू आपण त्याला, आळशी, हे सगळे काय आहे, ते ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडिशनल माहिती जी सांगतो आपण एखाद्याबद्दल त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह, आहे का नाही. काय म्हणतो आपण त्याला, ऍडजेक्टिव्ह. चला बघू मग एक एक शब्द काय आहे ते प्रकार. हे सगळे प्रकार आहेत हो, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, क्वांटिटी सगळे आपल्याला घ्यायचे पुढे. बघा पहिला घेऊ आपण, कोणता, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. हा, क्वालिटी आहे का नाही, काय आहे, क्वालिटी आहे बाबा, उगाच असं तसं नाही, ह्याच्यामध्ये क्वालिटी आहे. तर त्याला काय म्हणू आपण, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, आहे का नाही. क्वालिटी सांगणारा शब्द. जसं की बघा काय सांगतोय, जसं की ही इज अ ब्रेव पर्सन. ब्रेव माणूस आहे एकदम बाबा, आहे का नाही. काय आहे, ब्रेव पर्सन आहे, एकदम ब्रेव पर्सन आहे. एक अॅनिमेशनचा मूवी बघा, ब्रेव नावाचा, मुलीच्या जीवनावर आधारित आहे, राजकुमारी असते ती.
हा मूवी नक्की बघा, कारण का ह्याच्यामधून तुम्हाला बऱ्याच एथिक्स म्हणजे चांगल्या गोष्टी जगण्याचे बरेच चांगल्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यातून समजून येतील. ब्रेव्ह नावाचा हा मूवी आहे बघा. तर इथं बघा ही इज अ ब्रेव्ह पर्सन, बघा पर्सन बद्दल अधिक माहिती सांगतोय कोणता ब्रेव्ह आहे का नाही, पर्सन बद्दल अधिक माहिती सांगतोय कोणता ब्रेव्ह. चला पुढे बघूया. शी हॅज अ ब्युटिफुल व्हॉइस, बघा व्हॉइस बद्दल अधिक माहिती सांगतोय. शी हॅज अ ब्युटिफुल व्हॉइस आहे का नाही, कसा आवाज आहे, ब्युटिफुल आहे. फक्त व्यक्तीबद्दलच माहिती का नाही, नाही निर्जीव गोष्टीबद्दल पण अधिक माहिती सांगत असेल तरी सुद्धा तो कोण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. जसं की मी काय म्हणतो बघा, जसं की रेड सिग्नल, सिग्नल बद्दल अधिक माहिती सांगितली रेडनं, बरोबर आहे का नाही. किंवा काय म्हणू आपण त्याला ग्रीन ग्रीन ॲनिमल, किंवा काय म्हणू आपण ग्रीन पक्षी असेल एखादा आहे का नाही, कोणीही असू द्या, हे कलर सुद्धा काय आहेत, हे ऍडजेक्टिव्ह आहेत आहे का नाही. काय आहे, ग्रीन पॅरट म्हणू आपण आहे का नाही, पॅरट जो असतो ग्रीन असतो, तर ग्रीन पॅरट हे ग्रीन काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. तर अशा प्रकारे हे जे शब्द आहेत ते काय सांगतात, क्वालिटी सांगतात आहे का नाही, काय सांगतात, क्वालिटी सांगतात. म्हणून ह्याला म्हणलं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे का नाही. चला पुढे बघूया. पुढचा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आता क्वांटिटी म्हणजे काय, संख्या आहे का नाही, क्वांटिटी म्हणजे काय, संख्या. तर बघा इथे दिलंय देर इज मच वॉटर, किती वॉटर आहे, मच वॉटर आहे. नंतर दिलं देर इज लिटल वॉटर, कमी वॉटर आहे, लिटल झालं. अ लिटल आहे. सम वॉटर, थोडं पाणी आहे का नाही. हे सगळं काय क्वांटिटी सांगते, किती पाणी, पाण्याबद्दल अधिक माहिती सांगते. लिटल आहे, थोडं आहे, सफिशियंट आहे, इनफ आहे का नाही, जे कोणतं असेल तर हे सगळं काय झालं आपलं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय, तर संख्या सांगितलं, प्रमाण सांगितलं जातं किती आहे ते. पुढे बघा ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे का नाही, फर्स्ट नंबर सेकंड नंबर येतो का नाही. तर इथं बघा ही इज फर्स्ट बॉय म्हणू आपण आहे का नाही, फर्स्ट रँक. तर हे रँक बद्दल माहिती सांगितली, काय असा होतो, फर्स्ट रँक आलाय त्याचा. दुसरं बघा तो सेकंड बॉय आहे, तर बॉय बद्दल अधिक माहिती सांगितली, तो कोणता आहे, सेकंड वाला आहे. नंतर थर्ड, हे जे आहेत ना ह्याला काय म्हणू आपण, नंबर. नंबर म्हणजे काय, संख्या सांगितली असते, अंक बरं का. नंबर म्हणजे संख्येपेक्षा काय म्हणू आपण, अंक, डायरेक्ट अंक, फर्स्ट सेकंड थर्ड असं सांगितलं असतं, त्याला म्हणतो आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. हा सगळ्यात सोपा प्रकार आहे, कारण का ते नाव बघितलं असं तुम्हाला कळतंय काय आहे, अंक आहेत सगळे. पुढे बघा एक्झाम्पल्स ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आलं ते बघा आहे का नाही. काय आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, त्याचाच एक प्रकार आहे तो काय, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ह्याच्यामध्ये काय येतं बघा, ह्याच्यामध्ये परत हे वेगळे प्रकार आहेत, एवढं डीप मध्ये जायची गरज नाही. टीसीएस वगैरे एवढं काही डीप मध्ये विचारत नाही. एमपीएससी करत असाल तर एवढं डीप जावा, नाही तर काय फक्त एकदम कोणतं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, बस एवढंच करा, बाकी काय करायची गरज नाही. पण डीप मध्ये नॉलेज घ्यायचं असेल त्याचा आणखीन एक प्रकार, जसं की कार्डिनल म्हणजे काय, 1 2 3 4 हे जे अनेक अंक म्हणतो का नाही, त्याला म्हणतात कार्डिनल नंबर. नंतर ऑर्डिनल म्हणजे काय, जे ऑर्डर येते बघा, कसं फर्स्ट सेकंड थर्ड ही ऑर्डर आहे का नाही, क्रम आहे. तर हे क्रमवाले जे शब्द असतात ना, ऑर्डिनल म्हणजे काय, क्रम. हो, ऑर्डर म्हणजे काय, क्रम. तर हे फर्स्ट सेकंड थर्ड हे काय असतात, ऑर्डिनल असतात. नंतर बघा मल्टिप्लिकेटिव्ह, मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन असतं आहे का नाही, आवृत्ती असतात. जसं की म्हणून आपण सिंगल डबल, डिजिट असतो का नाही, सिंगल डबल आवृत्ती वाढते बघा, चौपट तिप्पट म्हणतो का ना आपण, ते सगळं मल्टिप्लिकेटिव्ह असतं. सिंगल डबल वन्स ट्वाईस थ्राईस आहे का नाही, दोनदा तीनदा चौथ्यांदा जे काय असेल त्याला काय म्हणू आपण, मल्टिप्लिकेटिव्ह. हे एमपीएससी साठी आपल्या टीसीएस मध्ये एवढं काही डीप मध्ये विचारलं जाणार नाही, फक्त क्वालिटी आणि क्वांटिटी हे लक्षात ठेवा. पुढचं बघा डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय, मगाचं सांगितलं तुम्हाला, डिस्ट्रीब्यूट करणं आहे का नाही, वितरण करणं. बघा डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण असतात, कसे बघा, जसं की दिलंय ईच, एव्हरी, इथं दिलं एव्हरी सर्कल. आता तुम्ही म्हणाल मध्ये मगाशी पण एव्हरी बॉय होता आहे का नाही, एव्हरी बॉय वगैरे होता, पण त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारला त्यानुसार ठरवायचं. इथं तुम्हाला 4 ऑप्शन पैकी एकच असणार, कोणता, एक तर तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा दिला जाईल, नाहीतर ऍडजेक्टिव्हचा नाही दिला तर तुम्हाला तो प्रोनाउनचा दिला जाईल. पण असं कधीच नाही होणार की प्रोनाउन पण दिला आणि ऍडजेक्टिव्ह पण दिला, कारण का दोन्ही पण सेमच होतात. म्हणून लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये असं विचारलं जाणार नाही. परीक्षेमध्ये काय दिलं जाईल, बाकीचं तुम्हाला ऍडवर्ब दिला असेल, प्रिपोजिशन वगैरे दिला असेल, एक ऑप्शन असेल कोणता, ऍडजेक्टिव्ह, तर समजायचं तो ऍडजेक्टिव्ह आहे. किंवा ऍडजेक्टिव्ह नसेल तर काय असेल, तिकडे ऍडवर्ब वगैरे दिला असेल आणि तिथे दिला असेल कोणता, प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. तर ओळखायचं कोणता, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. तर अशा प्रकारे हे एव्हरी इज, जसं मगाशी होते डिस्ट्रीब्युटिव्ह, तसे इथं पण डिस्ट्रीब्युटिव्ह हे ऍडजेक्टिव्ह आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन सारखे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण आहेत, कारण का सर्कल बद्दल माहिती सांगते. एव्हरी सर्कल आहे की नाही, एव्हरी सर्कल, इच, जे काही असेल ते सगळे शब्द इथं पण सेमच राहतात. चला पुढे बघूया. पुढे आहे बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. बघा इथं परत आला आहे का नाही, तिकडे डेमॉन्स्ट्रेटिव्ह नाउन पण होतं का नाही, इथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून आलंय बघा. जसं की हिअर धिस हॅट. आता ही हॅट बद्दल अधिक माहिती सांगते, कोणती हॅट, तर ही हॅट
ही हॅड बद्दल अधिक माहिती सांगते म्हणून काय झालं, ह्या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झाला. नंतर दीज हॅट, ह्या सगळ्या हॅट आहेत. नंतर दॅट हॅट, ती हॅट आहे. तर अशा प्रकारे दिस चेअर, दॅट कार, हे सगळे काय आहेत, हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय म्हणून आपण त्याला ऍडजेक्टिव्ह पण आहेत. जसे डेमॉन्स्ट्रेटिव्ह नाउन बघितले का नाही आपण, तसे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बघितले का नाही आपण, दिस वगैरे ते. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन सारखे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण असतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रॉपर ऍडजेक्टिव्ह बघा, हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. जर का मी म्हणलं तुम्हाला ऍडजेक्टिव्ह मध्ये काय करायचंय, तर ऍडजेक्टिव्ह मध्ये हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे. कोणता? प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. का ते बघा, आता तुम्हाला उदाहरणासहित समजेल आणि ह्याच्यावर आयोगानं खूप प्रश्न विचारलेत म्हणून हा शब्द महत्वाचा आहे. बघा, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह मगाशी बघितलं होतं आपण प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय? प्रॉपर स्पेसिफिक सांगा कुठला. मी जर म्हणलं मी कोल्हापूरचा आहे, मी नागपूरचा आहे, मी सोलापूरचा आहे का नाही, तर हे प्रॉपर नाउन झाले. पण आता हे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह कसं असतं बघा, मी जर म्हणलं कोल्हापुरी चप्पल, काय म्हणलं मी आता, कोल्हापुरी चप्पल, ठीक आहे, कोल्हापुरी चप्पल. आता बघा, हे चप्पल नाउन झालं, बरोबर आहे का नाही, आणि त्याच्या अगोदर ह्या चप्पल बद्दल अधिक माहिती सांगते. कोणती चप्पल आहे? कोल्हापूरची, आहे का नाही, फेमस आहे कोल्हापुरी चप्पल. नंतर काय? सोलापूरची चादर, आहे का नाही, सोलापुरी ब्लँकेट म्हणून आपण. तर असे जे हे शब्द आहेत कोणते बघा, हे कोल्हापुरी. आता मला सांगा, हे काय कोल्हापूर आहे का? हे शहराचं नाव दिलंय का कोल्हापूर? नुसतं कोल्हापूर आहे का? नाही. इथं काय केलंय, त्याचं ऍडजेक्टिव्ह केलंय. म्हणजे कोल्हापूर हे प्रॉपर नाउन नाही, पण या प्रॉपर नाउनला ऍडजेक्टिव्ह केलंय. कसं? कोल्हापुरी चप्पल म्हणून, आहे का नाही. फक्त कोल्हापूर आलंय का? आय लिव्ह इन कोल्हापूर असं आहे का? नाहीये. इथं काय दिलंय? कोल्हापुरी चप्पल असं नाव दिलंय. चायनीज भेळ, बरोबर आहे का नाही, भेळ बद्दल अधिक माहिती सांगते. कोणती भेळ आहे? चायनीज. चायना हे प्रॉपर नाउन आहे, पण ते प्रॉपर नाउनला काय केलंय? ऍडजेक्टिव्ह केलंय, बरोबर आहे का नाही. काय केलं? कोल्हापुरी चप्पल, चायनीज भेळ. अमेरिकन टुरिस्ट, टुरिस्ट हा काय झाला? एक नाउन झाला. त्याच्याबद्दल अधिक नाव काय माहिती कोण सांगते? अमेरिकन, आहे का नाही. अमेरिका देश आहे, प्रॉपर नाउन आहे, पण त्याचं ऍडजेक्टिव्ह काय केलं? अमेरिकन टुरिस्ट, आहे का नाही, अमेरिकन टुरिस्ट. कोल्हापुरी चप्पल, ह्याला काय म्हणतो आपण? प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. इथं चुकायचं नाही, इथं कोल्हापुरी दिले म्हणून हे नाउन म्हणायचं नाही. काय बघायचं? कोल्हापूर आहे का? नाही. काय दिले? कोल्हापुरी चप्पल दिले. तर हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह झालं. चप्पल बद्दल अधिक माहिती सांगते म्हणून हे काय झालं? प्रॉपर नाउन. जसं बघा दिलं इथं, चायनीज जे काय भेळ असेल, आयरिश, मार्शियन, अमेरिकन. हे मार्शियन बघा खूप भारी आहे. जे मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगत असतो, मोटिवेशनल तुम्ही मूवी पण बघितले पाहिजे जेणेकरून तुमची बॅटरी थोडी चार्ज होते. त्यापैकी हा एक मूवी बघा, कोणता? मार्शियन. हा सगळ्यांनी नक्की बघा. तुमच्या डोक्यामधून निगेटिव्ह विचार वगैरे सगळे निघून जातील. काय? सगळे निघून जातील. कारण का? ह्या मूवीमध्ये दाखवलंय की नासाचा जो क्रू आहे तो मार्स म्हणजे मंगळ ग्रहावर जातो आणि तिथं हा एकटाच राहतो आणि तो एकटा कसा जगतो त्याची स्टोरी आहे सगळी. हा म्हणतो, काय म्हणतो तो हिरो आहे का नाही, तो म्हणतो मी जन्मलोय पृथ्वीवर तर मांडणार पण पृथ्वीवरच. मी इथं एकटा. विचार करा, ब्रह्मांडामध्ये तिकडं मंगळ ग्रहावर एकटच आहे, तिथं ऑक्सिजन नाही, काहीच नाही. कसा जगतो त्याचं सगळं स्ट्रगल दाखवलंय. मग तो परत येतो का अर्ध्या वाटेत मरतो का परत जिवंत होतो का काय होते सगळे स्टोरीमध्ये आहे. मी सांगणार नाही, पण मूवी नक्की बघा. हिंदीमध्ये अवेलेबल आहे मार्शियन. मोटिवेशनल मूवी आहे. हा जर मूवी बघितला तर तुम्ही 8-10 दिवस झोपणार नाही, 8-10 दिवस तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येणार नाही, एकदम पॉझिटिव्ह राहाल आणि मस्तपैकी अभ्यास कराल, एकदम एनर्जी राहील अंगामध्ये. असा तो मूवी आहे आणि मनामध्ये पण. मार्शियन, ठीक आहे. असे काही मूवी असतात की जे तुमचं माइंड सगळं चेंज करून टाकतात, बघण्याचा दृष्टिकोन सगळा चेंज करून टाकतात आणि तुम्हाला कळतं की जगायचं कसं, आहे का नाही. ह्या जगामध्ये जगायचं कसं असतं, हे समाज कसा आहे, हे जग कसं आहे, हे ब्रह्मांड कसं चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळायच्या असतील ना तर फक्त वाचून नाही जमत, कधी कधी बघावं पण लागतं. तर अशा प्रकारचा मूवी आहे. तुम्हाला पुस्तकं पण वाचावी लागतात, ते पण आहे गरजेचं. पुस्तक वाचल्यानंतर कळतं की खरंच काय आहे बाहेर चालू. तर त्याच्यापैकी हा एक आहे बघा मार्शियन. मी बरेच मूवीचे पण आणि पुस्तकाचे पण नावं सांगत असतो, तर हा एक मूवी बघा. कोणता? मार्शियन. नक्की बघा. बाकीचे लिस्ट पण मी देईल नंतर जसं मला आठवेल तसं, पण हा एक मूवी आहे. आणि ह्याच्यासोबत एक पुस्तकाचे नाव सांगतो जो की सगळ्यांनी बघा म्हणजे वाचा, आहे का नाही. तर ते पुस्तक कोणतं? रिच डॅड पुअर डॅड. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आले म्हणलं घाम फोडायचा नाही. कोणतं? रिच डॅड पुअर डॅड, आहे का नाही. रिच डॅड पुअर डॅड मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं पुस्तक आहे. खूप भारी पुस्तक आहे. ते पण पुस्तक वाचा नक्की सगळ्यांनी. खूप भारी पुस्तक आहे, ठीक आहे. तर हे मार्शियन नावाचं मूवी बघा. चला पुढे जाऊया. काय चालू होतं आपलं? प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. प्रॉपर ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? असं प्रॉपर नाउन असतं जे ऍडजेक्टिव्हचं काम करतं, त्याला म्हणतात प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. बघा पुढचं आहे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. पजेसिव्ह म्हणजे काय? पोजेशन. पोजेशन म्हणजे काय? मालकी असणं, माझी, त्याची वगैरे, नाही का, असं सांगितलं जातं. इथं तेच आहे बघा. बुक. माय बुक म्हणजे काय? माझं बुक आहे. तर हे माय काय झालं? पजेसिव्ह
पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं. युअर लाईफ, लाईफ आहे कोणाची, तुझी, तर तुझी, युअर काय झालं, पजेसिव्ह नाव झालं. पजेसिव्ह म्हणजे काय, मालकी हो. नंतर हिज शॉप, त्याचं शॉप आहे, तर हिज काय झालं, तर हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तो पार्ट संपलाय. आता पुढचा पार्ट आहे आपला ऍडवर्ब, क्रियाविशेषण. ठीक आहे, सगळ्यांनी बघून घ्या क्रियाविशेषण, वाचून घ्या एकदा. तर बघा क्रियाविशेषण, ऍडवर्ब, ऍडिशनल माहिती सांगायची. कोणाबद्दल ऍडिशनल माहिती सांगायची, ऍडिशनल माहिती वर्ब बद्दल सांगायची. वर्ब म्हणजे काय, क्रियापद आहे का नाही. ते ऍडिशनल माहिती सांगायची, कोणाबद्दल सांगायची, वर्ब बद्दल सांगायची आहे. ते वर्बचे वेगळे प्रकार आहेत जे की आता आपल्याला बघायचे आहेत. बघा एक एक घेऊ आपण. ऍडवर्ब ऑफ टाइम आहे का नाही. ऍडवर्ब ऑफ टाइम म्हणजे काय, क्रिया केव्हा घडली सांगितलं जातं, विचारलं जातं भांडण कधी झालंय आहे का नाही, काय भांडण कधी झालंय, तर ते टाइम सांगितलं जातो का नाही, तर ते झालं ऍडवर्ब आहे का नाही. ऍडवर्ब म्हणजे काय, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितली, पण काय सांगितलं, क्रियेची इथं वेळ सांगितली, क्रियेचा टाइम सांगितलाय, त्याला म्हणतात, म्हणतो मी ऍडवर्ब ऑफ टाइम आहे का नाही. ऍडवर्ब ऑफ टाइम म्हणजेच काय की टाइम सांगितला जातो, वेळ सांगितली जाते की क्रिया केव्हा घडली आहे का नाही. क्रिया केव्हा घडली, तर क्रियेबद्दल अधिक माहिती कशी सांगितली जाते, क्रियेची वेळ सांगितली जाते, म्हणून त्याला काय म्हणतो, ऍडवर्ब ऑफ टाइम. जसं की बघा, जर का मी म्हणलं, काय म्हणू आपण त्याला, आय एम हॅव्हिंग अ पार्टी, कधी, नेक्स्ट वीक आहे का नाही. कधी आहे, नेक्स्ट वीक, म्हणजे पार्टी अरेंज केली पण कधी आहे, नेक्स्ट वीक. किंवा जर का मी म्हणलं आय विल गो नेक्स्ट मंडे, तर बघा गो जाण्याची क्रिया पण कधी सांगितली मी, नेक्स्ट मंडे, तर नेक्स्ट मंडे सांगितली का नाही वेळ, मग काय झाला हा ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे का नाही. नेक्स्ट मंडे किंवा काय म्हणू आपण टुमारो, उद्या, म्हणजे क्रिया कधी घडणार आहे सांगितली, कधी, टुमारो, तर उद्या काय झालं, वेळ झालं, ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. मग काय असेल, टू नाईट, आज रात्री आहे का नाही. आम्ही आज रात्री जाणार आहोत, कधी जाणार आहोत, आज रात्री, तर टू नाईट काय झालं, वेळ झाली. म्हणजे नावातूनच कळतं काय सांगितले बाबा, ही क्रियेची वेळ सांगितली आहे का नाही. टू नाईट, दॅट डे, लास्ट नाईट, किंवा काय म्हणू आपण नेक्स्ट मंडे, नेक्स्ट इयर, जे काय असेल ह्याच्यामध्ये काय सांगितलं असतं, वेळ सांगितलेली असते. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे बघा, ऍडवर्ब ऑफ प्लेस. बघा इथं काय सांगितलं असेल, आता क्रिया कुठं घडली आहे का नाही, काय क्रिया कुठं घडली, ठिकाण सांगितलं असेल. जसं की बघू आपण, ही वॉज सीन नोवेअर, तो कुठं दिसत नाहीये. किंवा काय म्हणू आपण, प्लीज कम इन, कुठं आहे, आतमध्ये. ही लिव्हज हिअर, कुठं राहतो, इथं राहतो. तर अशा प्रकारे प्लेस सांगितलं असतं. किंवा आणखीन सोप्या भाषेमध्ये, ही लिव्हज इन पुणे, तर हे इन पुणे काय झालं, लिव्ह बद्दल अधिक माहिती सांगते, कुठं राहतोय, पुण्यामध्ये राहतोय आहे का नाही. ही लिव्हज इन अ हॅट, कशामध्ये राहतोय, एका झोपड्यामध्ये राहतोय. अशा प्रकारे क्रियेबद्दल, त्या स्थानाबद्दल अधिक माहिती सांगितलं तर त्याला काय म्हणू आपण, ऍडवर्ब ऑफ प्लेस, ठिकाण सांगितले आहे का नाही. कुठं राहतो, गावामध्ये राहतो, त्या गावाचं नाव दिलं असेल, नगर असेल, मुंबई असेल, हे प्लेसचं नाव सांगितलं तर काय सांगायचं आपण, ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. अहो सगळं तुम्हाला दिलेलं असतं, फक्त चूज करायचंय, ऑप्शन असणार आहे, ते तुम्हाला विचार करायची पण गरज नाही, फक्त तुम्हाला तो ऑप्शन चूज करायचा आहे का नाही. अंडरलाईन केलेलं असेल, सगळं विचारलेलं असेल, ऑप्शन पण दिलेलं असेल, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम म्हणजे काय, ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजे काय आहे का नाही. एकदम एवढं सोपं आहे, ह्याला डिटेलमध्ये घ्यायची गरज पण नाहीये जास्त. चला पुढे जाऊया. पुढे बघा, ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर, हा महत्वाचा आहे बघा. मॅनर ह्याला स्टार करून ठेवा. जे मी स्टार म्हणत असतो का नाही, ते परीक्षेमध्ये विचारलेले असतात आणि जास्त विचारण्याची शक्यता असते. इथं बघा मॅनर्स आहे. आपण म्हणतो का नाही एखाद्याला, तुला काय मॅनर्स आहेत का नाही बोलायचे आहे का नाही, काय म्हणतो आपण, तुला मॅनर्स आहेत का नाही वागायचे. तर मॅनर म्हणजे काय, पद्धत. तुला पद्धत कळते का बोलायची, तुला कसं वागायचं कळतं का, म्हणजे वागायचं कळतं का, म्हणजेच काय, तुला रीत कळते का, पद्धत कळते का, कसं बोलायचं, कसं वागायचं, तर त्याला म्हणतात मॅनर. इथं पण देते बघा. ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणजे काय, की क्रिया कशा प्रकारे घडली, म्हणजे कोणत्या प्रकारे घडली बाबा, तर त्याची पद्धत सांगितलेली असते. कोणत्या पद्धतीने क्रिया घडली तर ती पद्धत सांगितली असते, त्याची रीत सांगितलेली असते. जसं की बघा काय म्हणतंय हे, ड्रेस अप फॉर पार्टी, कसं, शुड वी ड्रेस एलिगंटली, एकदम व्यवस्थित ड्रेस घालू का. एलिगंटली म्हणजे काय, मॅनर सांगितलाय, कशा प्रकारे घालायचंय, एलिगंटली घालायचंय. शुड वी ड्रेस कम्फर्टेबली, कम्फर्टेबली घालायचंय का, पद्धत सांगितली, कोणत्या पद्धतीनं घालायचं, जे की आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीनं घाला कपडे. कम्फर्टेबली, की काय दिलं, एलिगंटली, आणखीन फॉर्मली आहे का नाही. हे काय सांगितली, पद्धत सांगितली, की तुम्हाला क्रिया कोणत्या पद्धतीनं करायची आहे का नाही. कपडे घालण्याची क्रिया कशी करायची, कम्फर्टेबली, तर ही असते पद्धत. काय म्हणून आपण, रीत, त्याला म्हणतो आपण मॅनर्स. ठीक आहे, हा महत्वाचा आहे, ह्याला स्टार करून ठेवा. चला पुढे बघूया. पुढचा आहे बघा, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेंटली. फ्रिक्वेंटली म्हणजे काय, वारंवार. जे वारंवारता असते, वारंवार ज्या घटना घडत असतात त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेंटली घटना घडणं, आणि त्याचा शब्द आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी कसं असतं, क्रिया फ्रिक्वेंटली कशी घडली ते सांगितलं असतं. जसं की बघा, ऑलवेज आहे का नाही,
आय गो टू स्कूल ऑलवेज, मी नेहमी स्कूलला जातो, है का नाही. ऑलवेज काय झाला, इथं आहे बघा फ्रिक्वेन्सी. खरं हा टाइमच असतो, पण त्याचा आणखीन एक उपप्रकार आहे फ्रिक्वेन्सी. युजली नेहमी जातो, फ्रिक्वेंटली, ऑफन, समटाइम, ऑकेजनली, सेल्डम, रेअरली कधी जातो, नेव्हर कधी जात नाही. तर अशा प्रकारे समटाइम, ऑलवेज, युजली हे काय आहे फ्रिक्वेंट सांगितले असते, वारंवारता, कधी जातो, कशा प्रकारे जातो हे सांगितलेलं असतं, त्याला म्हणतात ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ फ्रिक्वेन्सी. पुढचं बघा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ क्वांटिटी ऑर डिग्री, आहे का नाही, ह्यालाच म्हणतात क्वांटिटी किंवा डिग्री. डिग्री म्हणजे काय प्रमाण, आणि क्वांटिटी म्हणजे पण काय प्रमाण. ठीक आहे बघा, ही वॉज टू केअरलेस, द सी इज व्हेरी स्टॉर्मी, आय एम रादर बिझी, आय एम फुल्ली प्रिपेअर्ड. अशा प्रकारे फुल्ली, हाफली हे काय सांगितलं असतं, प्रमाण सांगितले असते किंवा डिग्री सांगितलेली असते. प्रमाण फुल आहे का, कसं आहे, हाफ आहे का, काय आहे, बघा इथे दिलंय. These mangoes are almost ripe, आहे का नाही, these mangoes are almost ripe. राईप म्हणजे काय, पिकले, ऑलमोस्ट जवळपास पिकलेले आहेत. तर अशा प्रकारे फुल्ली, ऑलमोस्ट हे काय सांगितलं असतं, तरी डिग्री प्रमाण सांगितलं असतं किंवा क्वांटिटी, आहे का नाही, प्रमाण सांगितलेलं असतं. चला पुढे बघूया. ऍडवर्ब ऑफ निगेशन. आता नावातच सगळे बघा, निगेशन म्हणजे काय, नकारार्थी, आहे की नाही, निगेशन म्हणजे काय, नकारार्थी. जसं की बघा, वी नेव्हर गो, आम्ही कधीच जात नाही, आहे का नाही, वी नेव्हर गो, नेव्हर काय झाला, निगेशन झाला. वी डिड नॉट स्टडी, आम्ही अभ्यास करत नाही, हे नॉट काय झाला, निगेशन. नावातच सगळे, निगेशन म्हणजे काय, नकारार्थी. नेव्हर, नॉट, आहे का नाही, हे सगळे काय आहेत, निगेशन वाले. ऍडवर्ब ऑफ अफर्मेशन. आता अफर्मेशन म्हणजे काय, होकारार्थी, आहे का नाही, अफर्मेशन म्हणजे काय, होकारार्थी. अफर्मेशन म्हणजे काय, आपण काय करतोय, एकदम कन्फर्म करून सांगतो, त्याला म्हणतात अफर्मेशन. कन्फर्म सांगणं म्हणजे काय, अफर्मेशन होकारार्थी सांगणं. यस वी लव्ह दॅट गेम, आहे का नाही, हो आम्हाला तो गेम आवडतो. तर यस न काय सांगितलं आपण, होकार सांगितलाय. यू सर्टेनली, शुअरली, ऑब्विसली, इंडीड हे सगळे काय आहेत, यस वगैरे पॉझिटिव्ह आहेत, आहे का नाही, अफर्मेटिव्ह होकार दिलेला असतो. तर अशा प्रकारे हे यस वगैरे शब्द आहेत, त्यांना काय म्हणू आपण, होकारार्थी. ठीक आहे, काय होकारार्थी. चला पुढे बघूया. इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब्स. ठीक आहे, इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब आहे आणि ऍडवर्ब ऑफ रिझन हे दोनच आहेत. नंतर आपला महत्वाचा पार्ट सुरू होतो, प्रिपोजिशन. बघा इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, प्रश्न असतो, है का नाही. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्न असतो. इंटरोगेटिव्ह इथं दिलंय ऍडवर्ब म्हणजे प्रश्न असलेला ऍडवर्ब असेल. काय प्रश्न असलेला ऍडवर्ब असेल. सगळ्यात सोपं तेच प्रश्न, वाय वगैरे. जसं की वाय आर यू सो लेट, तू लेट का झालास. वाय काय झाला, इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब. तुम्हाला अंडरलाईन करून दिलं असेल वाय, आणि खाली ऑप्शन असेल ऍडवर्ब क्लॉजचे, ऍडवर्बचे वेगळे प्रकार, आहे का नाही, क्वांटिटी, आणखीन काय म्हणू आपण, क्वालिटी. नंतर इथं असेल इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब, तर क्लिक करायचं इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब. अशा प्रकारे आहे बघा, वाय असेल. नंतर हाऊ कॅन आय गेट टू युअर हाऊस, हाऊ काय झाला, इंटरोगेटिव्ह झाला. तर अशा प्रकारे हाऊ, विच, वेअर हे सगळे काय आहेत, इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब आहेत. एकदम सोपं. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय आपण बघितले, प्रश्नार्थी. तर विच, व्हेन, वेअर हे सगळे काय आहेत, इंटरोगेटिव्ह आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे बघायचं ऍडवर्ब ऑफ रिझन. आता रिझन म्हणजे काय, कारण. माहित असेल तुम्हाला, है का नाही. रिझन म्हणजे काय असतं, कारण. रिझन देतो का नाही आपण, तर त्याला म्हणतो कारण. तर एकदम सोपं आहे बघा. जसं की ही देअरफॉर, है का नाही, ही देअरफॉर लेफ्ट स्कूल, म्हणून त्यानं ती शाळा सोडली. ही इज हेन्स अनेबल टू रिफ्यूट द चार्ज. हेन्स म्हणजे काय, म्हणून. सो, आहे का नाही, देअरफॉर हे सगळे काय आहेत, तर हे आहेत ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. रिझन सांगितलेलं असतं. बिकॉज हे सगळे काय ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे. हेन्स, देअरफॉर हे सगळे काय आहेत, रिझन आहेत. रिझन सांगितलेलं असतं, कारण सांगितलेलं असतं. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे कोणता, आपला प्रिपोजिशन. बघा सगळ्यात महत्वाचा आहे हा प्रिपोजिशन. हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे. कोणता, पार्ट ऑफ स्पीच मधला. कोणता, प्रिपोजिशन. चला बघू आपण एकदम व्यवस्थित मध्ये, कारण का ह्याच्यावर खूप प्रश्न आहेत जे की आपल्याला घ्यायचे पण आहेत. बघा प्रिपोजिशन. प्रीपोजिशन, प्री म्हणजे अगोदर येतो आणि पोझिशन म्हणजे काय, ठिकाण. आपल्यासाठी सगळं सेमच. जसं की ऑन म्हणजे वर, अबाव म्हणजे वर, ओव्हर म्हणजे वर, सगळं वर वरच आहे, पण त्याच्यामध्ये फरक आहे. तो फरक सगळ्याला आपण, सगळा फरक जो आहे तो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आणि जिथं जिथं गोष्टी अवघड असतात तिथे तिकडे आपल्याकडे ट्रिक असतात, लॉजिक असतात, स्टोरी असतात. तिथं आपण कशाची मदत घेणार आहे, तर इथं आपण लॉजिकची मदत घेणार आहे. ते म्हणजे चित्ररूपात, आहे का नाही. चित्राच्या स्वरूपात लॉजिक आपण डेव्हलप करणार आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. ठीक आहे, आता एक एक गोष्ट घेऊ आपण. बघा इथं दिलंय प्रीपोजिशन शब्द योगी अव्यय, ह्याची व्याख्या वगैरे सगळी सांगितली मी, आता परत नाही सांगणार. आता आपल्याला बघायचे एक एक शब्द समजून घ्यायचे आपल्याला. बघा सगळ्यात अगोदर सांगतो मी ऑन, कारण का हा शब्द खूप महत्वाचा आहे. बघा ऑन म्हणजे काय, तर ऑन म्हणजे ज्यावेळेस एक वस्तू दुसऱ्या गोष्टीवर फिजिकली टच असते त्यावेळेस त्याला म्हणतात ऑन. काय म्हणतात, त्यावेळेस ऑन.
पेन इज ऑन द हँड, ज्यावेळेस मी पेन हा हातावर ठेवेन त्यावेळेस म्हणेन मी ऑन, किंवा जर का तुम्हाला छोटं वाटत असेल तर मी थोडंसं मोठं घेतो मोबाईल. ठीक आहे, मोबाईल इज ऑन द हँड आहे का नाही, हातावर आहे बघा, फिजिकली टच आहे मोबाईल आणि ह्याच्यामध्ये काही गॅप आहे का नाही, त्याच्यावर तो टेकलेला आहे. तर हे फिजिकली ज्यावेळेस टच असते एका वस्तूवर दुसरी त्याला म्हणतात ऑन. समजलं का नाही? ऑन कधी वापरायचा, ज्यावेळेस एक गोष्ट त्याच्या वर टच असेल तर त्यावेळेस. पण मी जर म्हणलं हा जर मोबाईल मी वर घेतला एवढा, आता मध्ये गॅप आहे बघा, हात आणि हा मोबाईल ह्या दोन्ही मध्ये गॅप आहे, तर मी काय म्हणणार आता, मोबाईल इज अबाव द हँड आहे का नाही, अबाव द हँड. अबाव म्हणजे काय, च्यावर, कळलं का नाही, अबाव म्हणजे काय, च्यावर. ऑन म्हणजे काय, वर. तर लक्षात ठेवा अबाव आणि ऑन मध्ये काय फरक झाला मग, ऑन म्हणजे वर आणि अबाव म्हणजे काय, च्यावर आहे का नाही. ऑन म्हणजे वर आणि अबाव म्हणजे काय, च्यावर. इथं शब्द आला चा आहे का नाही, इथं कोणता शब्द आलाय, चा. आणि ज्या वेळेस तुम्हाला चा हा शब्द असेल, जसं की च्यावर, च्या खाली, च्या बाजूला, ह्याचा अर्थ त्या दोन गोष्टीमध्ये काहीतरी गॅप आहे. कळलं का नाही, काय दोन गोष्टीमध्ये काहीतरी गॅप आहे. ज्यावेळेस म्हणलं ऑन तर त्याचा काय अर्थ, ते फिजिकली एकावर दुसरी गोष्ट आहे का नाही, त्यावेळेस झाला ऑन. पण मी ज्यावेळेस म्हणतो अबाव, अबाव म्हणजे काय, च्यावर, याचा अर्थ दोन्हीमध्ये काहीतरी गॅप आहे का नाही, दोन्हीमध्ये काहीतरी गॅप आहेत. अशा प्रकारे ऑन आणि अबाव मध्ये फरक आहे. ऑन. अंडर म्हणजे काय, खाली, बरोबर आहे का नाही, अंडर म्हणजे काय, खाली. परत अंडर म्हणजे डायरेक्ट एकदम चिटकलेला आहे, एकदम खाली आहे, त्याला म्हणतो आपण अंडर. पण बिलो म्हणजे काय, च्या खाली, बरोबर आहे का नाही, बिलो म्हणजे काय, च्या खाली असेल बघा इथं कुठेतरी, आता पुढे येणारच आहे. एक एक शब्द घेऊ. अंडर म्हणजे काय, च्या खाली, म्हणजे वस्तूच्या खाली डायरेक्ट तुम्ही चिटकून असाल तर तुम्ही म्हणणार अंडर. नंतर बघा इन फ्रंट ऑफ, च्या समोर, बघा आला इथं आहे, काय आलाय, इन फ्रंट ऑफ. म्हणजे समजा तुमचं हे बिल्डिंग आहे समजू आपण आहे का नाही, आणि तुम्ही असे उभे आहेत, बिल्डिंगच्या एकदम चिटकून नाही, बिल्डिंगच्या समोर उभे आहेत, तुम्ही काय म्हणणार, इन फ्रंट ऑफ बिल्डिंग किंवा इन फ्रंट ऑफ ऑफिस, ऑफिसच्या समोर उभे आहेत. ह्यामध्ये गॅप आहे का नाही, हे तुम्ही आहेत आणि ही बिल्डिंग आहे, तर दोघांच्या मध्ये हा गॅप आहे बघा, तर तुम्ही काय म्हणणार, इन फ्रंट ऑफ, च्या समोर. ज्यावेळी च्या हा शब्द येतो त्यावेळेस त्याचा काय अर्थ असतो, मध्ये काहीतरी गॅप आहे. कसं ओळखायचे, वाक्य दिलेले असतील तुम्हाला आणि तिथे दिलं असेल प्रिपोजिशन भरा, फिल इन द ब्लँक, तर कसं ओळखायचं, हे लॉजिक वापरायचं. जे मी आता तुम्हाला सांगतोय का नाही, तुम्ही कुठं उभे, तिथं सगळं डिटेल दिलेलं असेल, वाक्यामध्ये अर्थ सगळा दिलेला असेल, फक्त तुम्हाला समजून तो फिल इन द ब्लँक करायचंय. ठीक आहे, चला पुढे बघूया. थ्रू. थ्रू म्हणजे काय, च्या मधून, म्हणजे ज्यावेळेस एका गोष्टीच्या मधून आपण जातो त्यावेळेस म्हणतो आपण थ्रू. जसं की तुम्ही बोगद्याच्या मधून जात असाल का नाही, तर तुम्ही काय म्हणणार, थ्रू, त्याच्या मधून जात आहे का नाही, थ्रू. पुढे बघा अराउंड. अराउंड म्हणजे काय, सभोवती आहे का नाही, अराउंड म्हणजे काय, सभोवती. एक गोष्ट असेल त्याच्या गोल गोल फिरत असाल तर त्याला म्हणू आपण अराउंड. ठीक आहे, पुढे बघूया. बिटवीन, हा सगळ्यात महत्वाचा, ह्याला स्टार करून ठेवा. ठीक आहे, बिटवीन. आता बिटवीन आणि अमंग दोन्हीमध्ये फरक आहे. ठीक आहे, अमंग म्हणजे काय, ज्यावेळेस अनेक गोष्टी दिलेल्या असतील आहे का नाही, दोन पेक्षा जास्त वस्तू असतील तर त्यावेळेस अमंग वापरतात. पण बिटवीनचा अर्थ दोघांच्या मध्ये नाही, हे विसरून घ्या. शाळेमध्ये आपल्याला शिकवलंय, काय शिकवलंय, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये नाही. बिटवीनचा अर्थ आता वेगळा आहे, आता ग्रामर वेगळे, कारण का ते अर्धवट नॉलेज होतं. तर बिटवीनचा अर्थ बघा, बिटवीन म्हणजे ज्यावेळेस स्पेसिफिक नावं दिलेली असतील का नाही, मग ते 2 असू द्या, 3 असू द्या, किती असू द्या, त्यांच्या मध्ये जर असेल तर त्याला म्हणतात बिटवीन आहे का नाही. काय म्हणतात, बिटवीन. एक उदाहरण देतो तुम्हाला, जसं की बघा, समजा एक हा मुलगा आहे. ठीक आहे, एक हा मुलगा आपण समजूया, ह्याचं नाव घेऊ आपण, काय घेऊ, याचं नाव हार्दिक. ठीक आहे, हार्दिक घेऊ. नंतर आणखीन एक मुलगा घेऊ आपण इथं, हा घेऊ श्रेयस. ठीक आहे, आणखीन एक मुलगा घेऊ आपण, समजा आपण कोण घेतला, संजू सॅमसन आहे का नाही, तो घेऊ आपण संजू. आणि आणखीन एक मुलगा घेऊ आपण, कारण का सगळे मुलं घेणं आवश्यक आहे. ह्याचं नाव घेऊ आपण कोणता, आणखीन आता चहल. ठीक आहे, चहल, युजवेंद्र चहल, ते नाही का बारक, तर ते चहल. तर हे 3 जण झाले बघा. आपल्याला सगळ्यात महत्वाचा कोण आहे, हार्दिक. आता आपल्याला सांगायचंय हार्दिक हा बसलाय कोणाच्या मध्ये, ह्या 3 मध्ये. ज्यावेळेस मी म्हणेल ह्यांचे स्पेसिफिक नाव घेईन, जसं की हार्दिक इज सिटिंग बिटवीन संजू, श्रेयस अँड चहल असं म्हणणार मी. कळलं का नाही, कधी, ज्यावेळेस मी यांचे स्पेसिफिक नाव घेईल. काय म्हणेल मी, ही इज सिटिंग, कोणाच्या मध्ये बसलाय तो, बिटवीन संजू, श्रेयस अँड चहल आहे का नाही, असं झालं बिटवीन. पण ज्यावेळेस मला म्हणायचं ह्यांचे नावं घ्यायचे नाहीत बरं का, मी नावं नाही घेणार, मी काय म्हणणार फक्त प्लेयर्स. मी काय म्हणणार, प्लेयर्स. त्यावेळेस मी काय म्हणणार, अमंग आहे का नाही, ही इज अमंग द प्लेयर्स. मग कोणते प्लेयर आहेत ते कोणी का असताना, त्यांची नावं घेतलेत का मी, नाही.
तर हे तुम्हाला फरक कळायला पाहिजे. तर बिटवीन म्हणजे काय, स्पेसिफिक. मग ते 2 जरी असले काय 3 जरी असले काय त्यावेळेस बिटवीन वापरायचा. जसं की मी म्हणलं फक्त श्रेयस आणि चहल घेतला तरी सुद्धा म्हणणार तो दोघांच्या मध्ये बिटवीन आहे का नाही, कारण का नाव घेतलेत श्रेयस आणि चहल, आणि मी जर ह्याचं पण नाव घेतलं सोबत तिघांचं तरी सुद्धा बिटवीन येणार. का, बिटवीनचा अर्थ स्पेसिफिक. हे लिहून ठेवा इथून पुढं. बिटवीन म्हणजे काय, स्पेसिफिक. आणि अमंग म्हणजे काय, कनेक्शन तुटणं. थोडासा वेगळा अर्थ आहे पण लक्षात राखण्यासाठी सांगतो. आपण बघा जर का सांगायचं एक्सपायर झालं एखादा व्यक्ती काय म्हणतात, ऑफ झाला. ऑफ झाला म्हणजे काय, त्याचं जे जीवनाशी असलेलं कनेक्शन तुटलं. किंवा आणखीन सोपं उदाहरण सांगायचं, स्विच ऑफ द मोबाईल म्हणतो आपण आहे का नाही. स्विच ऑफ करा म्हणजेच काय, जे स्विच आहे, स्विच म्हणजे काय चालू असणं, त्याच्यापासून त्याला ऑफ करा म्हणजेच काय, त्याला स्विच पासून वेगळं करा म्हणजे बंद करा. त्याला म्हणतो आपण स्विच ऑफ. तर ऑफचा काय अर्थ आहे, वेगळं होणं आहे का नाही. ऑफचा काय अर्थ आहे, वेगळं होणं किंवा दूर होणं किंवा पडणं म्हणू आपण. जसं की ही फेल ऑफ द बायसिकल म्हणजे तो सायकलवरून पडला. तर OFF म्हणजे काय, च्यापासून वेगळं होणं. OFF च्यापासून वेगळं होणं. तर दुसरा एक शब्द आहे बघा OF. OF म्हणजे काय, चाचीचे आहे का नाही. मोबाईल चार्जर ऑफ मोबाईल, तर काय मोबाईलचा चार्जर, चाचीचे असा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं बघूया आपण. अराउंड. अराउंड म्हणजे काय, मग सांगितलं सभोवताली आहे का नाही. अराउंड म्हणजे काय, सभोवताली. आणि अमंग. अमंग कधी म्हणायचं, ज्यावेळेस त्या अख्ख्या सगळ्या लोकांचं नाव घ्यायचं आहे का नाही. जसं का अमंग द पीपल, अमंग द स्टुडंट्स, अमंग द क्राऊड आहे का नाही. काही घ्या, अमंग द प्लेयर्स काही घ्या. तर अमंग कधी वापरायचं, ज्यावेळेस त्या सगळ्या लोकांचं एकत्रित नाव घेतलं असेल त्यावेळेस तिथं अमंग वापरायचं. ठीक आहे, अमंग म्हणजे काय, सगळ्या लोकांच्या मधला. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. अराउंड झाला. बिटवीन आता सांगितलं तुम्हाला, बिटवीन पण झालाय आपला. ऑपोजिट म्हणजे काय, एकमेकांच्या विरुद्ध. ऑपोजिट म्हणजे काय, एकमेकांच्या विरुद्ध. हा एक उभा आहे, तिकडे एक उभा आहे, त्याला म्हणतात ऑपोजिट. ठीक आहे, पुढे बघा. आता हे महत्वाचे शब्द आहेत, ह्याला सगळ्यांना स्टार करून ठेवा बरं का. हे सगळ्यात महत्वाचे शब्द आहेत हे. जसं की ओव्हर. ओव्हर आणि ऑन आणि अबाव मध्ये काय फरक आहे. ऑन म्हणजे काय, फिजिकली टच असतं. अबाव म्हणजे दोन्हीच्या मध्ये गॅप असतो. पण ह्या ओव्हरचा अर्थ काय, तर बघा काय म्हणतात, ब्रिज इज ओव्हर द रिव्हर आहे का नाही. असं आपण समजूया की नदी आहे का नाही. ही नदी आहे आणि ह्या नदीवर असा ब्रिज असतो बघा आहे का नाही. हा असा ब्रिज असतो. आता तुम्ही म्हणाल मग इथं अबाव का नाही म्हणायचं, तर अबाव आणि ओव्हर मध्ये काय फरक आहे, तो ओव्हर जो असतो का नाही, तर तो असा 3D मध्ये असतो, वरून गेलेला असतो आहे का नाही. ओव्हर जो आहे तो असा वरून गेलेला असतो. आणि ही जी जमीन असते का नाही, तर त्याला हा पण पार्ट आणि हा पण पार्ट कनेक्ट असतो आहे का नाही. हा पण पार्ट आणि तो पण पार्ट कनेक्ट असतो, म्हणून त्याला म्हणतात ओव्हर. वरून गेलाय, असं 3D स्वरूपात गेलाय आहे का नाही. असं खालून जर बघितलं तर तुम्हाला असं ब्रिज दिसेल बघा आहे का नाही, 3D स्वरूपात दिसेल, त्याला म्हणतात ओव्हर. समजलं का नाही. तर ब्रिज इज ऑन द रिव्हर नाही. ऑन द रिव्हरचा अर्थ काय झाला, नदीच्या पाण्यावरच आहे ब्रिज एकदम चिटकून असा, त्याला म्हणतात ऑन द रिव्हर. ऑन द रिव्हर नाही, इथं काय वापरणार, ओव्हर द रिव्हर आहे का नाही. ओव्हर द रिव्हर, वरून गेला असा 3D स्वरूपात दिसतो म्हणून त्याला म्हणतात ओव्हर द रिव्हर. ऑन द रिव्हर नाही, ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. पुढे बघूया. पास. पास म्हणजे काय, बाजूला जाणं. हे शब्द महत्वाचे आहेत. अप. अप कधी वापरायचा, ज्या वेळेस खालून वरती जायचे त्यावेळेस म्हणणार ही क्लाइंब अप द स्टेअर्स. स्टेअर्स म्हणजे काय, पायऱ्या. ही क्लाइंब अप द स्टेअर्स म्हणजे खालून वर पायऱ्या चढत गेलाय. ही क्लाइंबड ऑन द स्टेअर्स नाही, तो पायऱ्या वर गेला असं नाही. तर काय म्हणणार आपण, ही क्लाइंब अप द स्टेअर्स. अपचा काय अर्थ आहे, खालून वर जाणे. अपचा काय अर्थ, खालून वर जाणे. आणि तोच अर्थ डाऊन. डाऊन म्हणजे काय, वरून खाली येणे. बघा आपण एक शब्द म्हणतो बघा, एकदम कॉमन सांगतो, तो तुम्हाला लहानपणापासून तुम्ही ऐकत पण आला असाल. सिट डाऊन. काय म्हणतो आपण, सिट डाऊन, खाली बस. आता सिट डाऊन कधी म्हणतो, ज्यावेळेस माणूस असा उभा असेल आणि तो वरून आता खाली जातोय का नाही बसायला, त्याला म्हणतात सिट डाऊन, खाली बसणे. क्वालिटी बसलाय त्याला म्हणणार का सिट डाऊन आपण, नाही. सिट डाऊन म्हणजे काय, जो माणूस वर आहे, वरून ज्यावेळेस तो खाली बसायला जाईल त्याला म्हणतात सिट डाऊन. तर डाऊन कधी वापरायचा, वरून खाली जात असेल त्यावेळेस त्याला डाऊन वापरायचा. ठीक आहे, वरून ज्यावेळेस आपण खाली जात असो त्यावेळेस आपण त्याला डाऊन म्हणणार. इथं तोच आहे बघा, काय म्हणतंय हे डाऊन कधी वापरायचा, जर का तो पायऱ्यावरून खाली येत असेल तर त्यावेळेस काय म्हणणार, तो डाऊन म्हणणार. ठीक आहे, अप आणि डाऊन. आणि अक्रॉस म्हणजे काय, बाजूनं आहे का नाही, क्रॉस करून जाणं, त्याला काय नाव वापरायचं, हे जेब्रा क्रॉसिंग असतं का नाही, त्याच्यावर लक्षात ठेवा. अक्रॉस म्हणजे काय, बाजूला जाणं, क्रॉस करून जाणं. चला अशा प्रकारे शब्द झालेत. आता सगळे शब्द आपण परत एकदा बघू. ही बघा, हे ऍपल आहे आणि ऍपल मध्ये ही आळी दिसते का तुम्हाला सगळ्यांना, ही आळी आहे.
ही अळी बघा, ही अळी कुठं आहे पोझिशन त्यानुसार आपण ठरवू की तिथं कोणता शब्द वापरायचा. जसं की बघा ऍपलच्या वर आहे इथं गॅप आहे मध्ये, काय म्हणणार अबाव द ऍपल आहे का नाही. ती अळी कुठे आहे अबाव द ऍपल. जसं की ऍपलच्या मधून आली म्हणून काय म्हणणार आपण थ्रू द ऍपल आहे का नाही. ऍपलच्या मधून आली थ्रू द ऍपल. जसं की बघा ही वरून खाली येते का नाही, ही वरून खाली येते अळी बघा इकडे खाली येते, ह्याला काय म्हणणार डाऊन द ऍपल आहे का नाही. वरून खाली येते त्याला म्हणणार डाऊन. तसंच खालून वर जात असेल तर ह्याला अप म्हणा किंवा वर म्हणा आहे का नाही. हे अप, अप म्हणजे काय खालून वर जाणे हा एक अर्थ झाला. पण समजा एक गोष्ट आहे त्याच्या बाजूला आहे तर तुम्ही काय म्हणणार बी साइड हे काय. दोन शब्द आहेत बघा. आणखीन एक ऍडिशनल माहिती सांगतो, कोणती बी साइड आणि दुसरा एक शब्द आहे बी साइड्स. बी साइड्स. आता तुम्ही म्हणाल ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे तर बघा बी म्हणजे असणं, साइड म्हणजे काय बाजूला आहे का नाही. बी म्हणजे असणं, साइड म्हणजे काय बाजूला. तर बी साइड म्हणजे काय बाजूला असणं आहे का नाही. बी साइड म्हणजे काय बाजूला असणं. तर असं आपण म्हणू शकतो हिज हाऊस इज बिसाइड माय बिल्डिंग आहे का नाही. माझ्या बिल्डिंगच्या बाजूला त्याचं घर आहे तर तो झाला बिसाइड आहे का नाही. बिसाइड. आणि बिसाइड्स म्हणजे काय इथं बघा बिसाइड सेम शब्द आहे फक्त यस जोडलाय आहे का नाही. आणि यस जोडला तर ह्याच्यावरूनच लॉजिक आपण लक्षात ठेवायचं की यस जोडला म्हणजे बिसाइडचा अर्थ जोडणे, ऍडिशनली आहे का नाही. काय म्हणणार आपण ऍडिशनली. जसं की आय हॅव अ मोबाईल अ टॅबलेट बिसाइड्स लॅपटॉप म्हणजे काय माझ्याकडे मोबाईल आहे, टॅबलेट आहे आणि बिसाइड्स म्हणजे काय ऍडिशनली काय आहे लॅपटॉप पण आहे. तर बिसाइडचा अर्थ काय ऍडिशनली, अधिक आहे का नाही. ऍडिशनली माझ्याकडे काय आहे लॅपटॉप पण आहे. तर बिसाइडचा अर्थ ऍडिशनली कसा लक्षात ठेवला, बिसाइडला फक्त यस जोडला म्हणून त्याचा अर्थ ऍडिशनली असं लक्षात ठेवा. आणि बिसाइडचा अर्थ मात्र बाजूला आहे का नाही. मग इथं काय म्हणणार अळी बाजूला पण आहे आणि दुसराच अर्थ घेतला खालून जो वर जात असेल तर काय म्हणणार ही इट क्लाइंब अप द ऍपल आहे का नाही. ती ऍपलच्या वर चढत आहे अप. पुढे बघूया ही बघा ऍपलच्या एकदम वर फिजिकली टच आहे म्हणून हिला काय म्हणणार ऑन द ऍपल आहे का नाही. काय म्हणणार ऑन द ऍपल. ही वर जाते म्हणून हिला अप द ऍपल म्हणणार, खालून वर जाते अप द ऍपल. नंतर बघा विदिन द ऍपल म्हणजे अर्धी मध्ये आणि अर्धी बाहेर आहे, हिला काय म्हणणार विदिन द ऍपल. आणि एकदम खाली असेल तर काय म्हणणार आपण बिलो. बिलो म्हणजे काय च्या खाली म्हणजे थोडासा गॅप असेल त्याच्या खाली तर त्याला म्हणू आपण बिलो. तर अशा प्रकारे सगळे अर्थ समजून घेतले. आता थोडस डीप मध्ये घेऊ. बघा सगळ्यात महत्वाचा आणखीन एक रूल, टाइमच्या संदर्भात ऍट, ऑन, इन कधी वापरायचं. ठीक आहे, ऍट, ऑन आणि इन कधी वापरायचं. बघा तीन गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ऍट, ऑन आणि इन आहे का नाही. ऍट, ऑन आणि इन. पहिलं बघा ऍट म्हणजे काय स्पेसिफिक टाइम सांगायचा असेल तर ऍट म्हणजे काय स्पेसिफिक. जसं की ऍट 5 किती 5 वाजून समजा 10 मिनिट 5:10 AM किंवा 10 PM स्पेसिफिक टाइम सांगितलं का नाही तर ऍट कधी वापरायचा स्पेसिफिक टाइम सांगायचा असेल तर ऍट वापरायचा. जसं की वी विल मीट ऍट 6 PM आहे का नाही. स्पेसिफिक टाइम सांगायचा असेल ऍट म्हणजे सगळ्यात छोटा असं लक्षात ठेवा. ऍट म्हणजे काय सगळ्यात छोटा. सगळ्यात छोटा काय असतो टाइम असतो आहे का नाही. तर इथं स्पेसिफिक टाइम सांगायचा असेल तर ऍट वापरायचा. ऑन कधी वापरायचा स्पेसिफिक डे असेल तर ऑन वापरायचा आहे का नाही. स्पेसिफिक डे असेल तर ऑन वापरायचा. जसं की काय म्हणते मॅच विल बी हेल्ड ऑन संडे है का नाही. वी विल मीट ऑन ट्यूजडे जे काय असेल ते. तर अशा प्रकारे दिवस असेल तर ऑन वापरायचा दिवस आहे का नाही. दिवस असेल तर ऑन वापरायचा. इथं काय सांगितलं आपण वेळ स्पेसिफिक वेळ सांगितली. इथं काय सांगितलं दिवस सांगितला. आता तुम्ही म्हणाल मग इन कधी वापरायचा तर इन कधी वापरायचा मंथ पासून पुढं. काय मंथ पासून पुढं. जसं की बघा इथे दिलंय जसं की दिलंय नेक्स्ट मॅच विल स्टार्ट इन जून आहे का नाही. नेक्स्ट मॅच कधी होईल जून मध्ये होईल. नेक्स्ट एक्झाम विल बी हेल्ड इन एप्रिल काही असू द्या तर मंथ मध्ये सांगितलं असतं. किंवा वी विल मीट इन 2026 आहे का नाही 2026 मध्ये आपण भेटूया काही असू द्या. तर अशा प्रकारे महिन्यापासून पुढं काय म्हणतोय मी महिन्यापासून पुढं जे काय असेल ते इन मध्ये येतं. तर कसं लक्षात ठेवायचं बघा ऍट, ऑन, इन है का नाही. ऍट, ऑन, इन. ऍट म्हणजे काय स्पेसिफिक टाइम छोटा वेळ आहे. वेळेपासून काय म्हणतो दिवस तर दिवसाला काय म्हणायचं ऑन है का नाही. काय म्हणायचं दिवसाला ऑन डे आणि ऑन. तर अशा प्रकारे दिवसाला ऑन म्हणायचं. आणि इन कधी म्हणायचं महिन्यापासून पुढं है का नाही. काय म्हणायचं महिन्यापासून पुढं असेल तर त्याला इन म्हणायचं. परत एकदा सांगतो ऍट म्हणजे स्पेसिफिक टाइम,
ऑन म्हणजे काय दिवस, म्हणजे वेळेपासून मोठा दिवस, आणि दिवसापासून काय म्हणतो महिना. तर इन म्हणजे काय महिन्यापासून पुढं. मग महिना घ्या, नंतर विंटर सीझन घ्या, समर घ्या, काही घ्या, किंवा काय म्हणू आपण त्याला वर्ष घ्या. तर अशा प्रकारे त्याला म्हणतात इन, आहे का नाही. इन म्हणजे काय सगळ्यात मोठा. असा झाला हा वेळेसंदर्भात. ठीक आहे, हा झाला वेळेसंदर्भात. आता ठिकाणाच्या संदर्भात तेच वापरायचे. काय वापरायचे परत बघा, ऍट, ऑन, इन. ऍट, ऑन, इन कधी वापरतात ठिकाणाच्या संदर्भात. ऍट म्हणजे काय, नंतर काय दिले, ऑन म्हणजे काय आणि इन म्हणजे काय. बघा इथं पण तसंच आहे. ऍट म्हणजे काय स्पेसिफिक छोटं ठिकाण, जसं की आय लिव्ह ऍट आंबेगाव पठार, मी आंबेगाव पठारवर राहतो. आय लिव्ह ऍट वडगाव, आय लिव्ह ऍट अंबलटेक, म्हणजे जिथं छोटं ठिकाण आहे का नाही त्याला म्हणायचं ऍट. काय म्हणायचं ऍट. ज्या छोट्या ठिकाणावर राहतो आपण त्याला म्हणायचं ऍट. ऍट म्हणजे काय छोटे ठिकाण. ठीक आहे, काय म्हणतो मी छोटे ठिकाण. ऍट म्हणजे छोटे ठिकाण. ठीक आहे, आता पुढं ऑन कधी म्हणायचं, ऑन म्हणजे प्लॅनेट. बघा ऑन आहे का नाही, काय आहे ऑन. कसं लक्षात ठेवतो मी, बघा ऑन म्हणजे काय पृथ्वी आहे का नाही, पृथ्वी गोल गोल. तर ऑन म्हणजे काय प्लॅनेट. ऑन म्हणजे काय प्लॅनेट. आय लिव्ह ऑन द अर्थ, आहे का नाही. मग प्लॅनेट पासून पुढं ऑन म्हणजे काय प्लॅनेट म्हणा, किंवा डिरेक्शनला आय लिव्ह ऑन द अर्थ. प्लॅनेटचं नाव सांगितलंय म्हणून ऑन कधी वापरायचा प्लॅनेटला. मग तुम्ही म्हणाल इन कधी वापरायचा, तर शहरापासून पुढच्या सगळ्या गोष्टी. शहरापासून काय बनतो तालुका, तालुकापासून जिल्हा, जिल्ह्यापासून राज्य, राज्यापासून देश. मग काय म्हणायचं, आय लिव्ह इन पुणे, आय लिव्ह इन महाराष्ट्र, आय लिव्ह इन इंडिया, आहे का नाही. पण प्लॅनेटच्या अगोदर बरं का. आय लिव्ह इन एशिया पण जमेल खंडामध्ये, पण पृथ्वीवर नाही. काय म्हणणार, आय लिव्ह ऑन दी अर्थ, आहे का नाही, आय लिव्ह ऑन दी अर्थ. अशा प्रकारे ऍट म्हणजे छोटं ठिकाण, ऑन म्हणजे कसं लक्षात ठेवायचं गोल गोल काय असते पृथ्वी म्हणजे प्लॅनेट ग्रह, आणि इन म्हणजे काय शहरापासून पुढच्या सगळ्या गोष्टी. आय लिव्ह इन पुणे, आय लिव्ह इन महाराष्ट्र वगैरे सगळं. अशा प्रकारे हे झालं प्लेसच्या संदर्भात. ठीक आहे, पुढे बघू बिलो खाली, आणि दुसरं दिलंय काय बघा. हा बिलोचा अर्थ बघू आपण. बिलो म्हणजे काय खाली, सरफेस 2D पाहिजे, आहे का नाही, सरफेस 2D पाहिजे. म्हणजे जर का समजा ही भिंत आहे, ठीक आहे, हे भिंत आहे, आणि जर का मी म्हणलं काय म्हणलं हा टीव्ही आहे, ठीक आहे, हा चौकोनी समजा टीव्ही आहे, आणि काय म्हणू आपण इथं वॉच आहे, किंवा वॉच वर पकडू जरा, वॉच ही वर आहे आणि हा टीव्ही थोडासा खाली आहे. तर काय म्हणणार मी आता, बघा तुम्ही कसं बघताय भिंत, तुम्हाला फक्त एक साइड दिसते, फक्त 2D दिसतंय बरं का. तुम्हाला असं झाड बीड असं 3D टाईप दिसत नाहीये. भिंत फक्त एकच बाजू दिसते, त्याला 2D म्हणू आपण, त्याला 2D सरफेस. ह्या 2D सरफेस या भिंतीवर काय आहे, वर घड्याळ आहे, वॉच आहे, आणि खाली टीव्ही आहे. तर तुम्ही काय म्हणणार, टीव्ही इज बिलो दी वॉच, है का नाही. काय म्हणणार, टीव्ही इज बिलो द वॉच. बिलो कधी वापरायचा, ज्यावेळेस सरफेस 2D असेल त्यावेळेस. ठीक आहे, सरफेस 2D असेल त्यावेळेस बिलो वापरायचा. समजलं का सगळ्यांना. कोणतंही मग असं समोर ती भिंत असू द्या, समोर एखादी स्क्रीन असू द्या, काही असू द्या, ते फक्त तुम्हाला 2D एक सरफेस दिसला पाहिजे. त्या सरफेसवर एक वस्तू वर आणि एक वस्तू खाली असेल त्याला म्हणा 2D. किंवा असं म्हणू आपण, हा बोर्ड आहे समजा, ह्या बोर्डवर समजा हा वर्तुळ आहे, ठीक आहे, सर्कल आहे, आणि हा ट्रायंगल आहे. तर काय म्हणणार आपण, सर्कल इज बिलो द ट्रायंगल. सर्कल इज बिलो द ट्रायंगल, आहे का नाही. सर्कल हा ट्रायंगलच्या बिलो आहे, खाली आहे. अशा प्रकारे सरफेस 2D असेल त्यावेळेस बिलो वापरतात. ठीक आहे, सपाट बाजू असेल तर. मग अंडर कधी वापरायचं, तर सरफेस 3D असला पाहिजे. काय सर्फेस 3D असला पाहिजे. ते तुम्हाला माहित असेल बघा, ते सफरचंदाचं झाड होतं, तो आपला न्यूटन बसला होता खाली, आणि ते फळ पडलं आणि त्याला ग्रॅव्हिटेशनचा अर्थ कळाला वगैरे, आहे का नाही. तर ते काय म्हणू आपण त्याला, न्यूटन सॅट काय म्हणणार इथं, अंडर द ट्री, आहे का नाही, अंडर द ट्री. अंडर म्हणजे काय 3D, कारण का ते झाड होतं बघा असं, आहे का नाही, काय होतं असं झाड होतं, आणि त्याच्या खाली हा न्यूटन असा बसला होता, आहे का नाही. न्यूटन जो आहे तो असा बसला होता. ज्यावेळेस आपण त्याच्याकडे बघू किंवा निसर्गात जाऊन बघू तर काय बघणार आपल्याला, त्याला 3D दिसणार. आपल्याला झाड पण दिसते, त्याची ही बाजू, बाजूची बाजू पण दिसते, आणि त्याच्या खाली न्यूटन पण दिसतोय. असा ज्वलंत असं समजू आपण की न्यूटन आपल्या समोर उभा आहे. किंवा तुम्ही निसर्गात गेलात, तुम्ही शेतामध्ये गेलात, तुम्हाला झाड दिसतंय, खाली एखादा प्राणी दिसतोय समजा, तर तुम्ही त्यावेळेस काय वापरणार, अंडर. कारण का तुम्हाला फक्त सपाट प्रदेश दिसतोय का, सपाट दिसते का, बाजू दिसते, भिंत आहे का ती सपाट नाही, ते तुम्हाला 3D स्वरूपात दिसते. झाडाची ही साईड दिसते, बाजूची साईड दिसते, आणि तुम्हाला ज्वलन दिसते. सगळं असं कसं ज्वलन दिसते, म्हणून त्याला म्हणतात 3D. तर सरफेस 3D असल्यास काय वापरायचा, अंडर, आहे का नाही. काय वापरायचा, अंडर वापरायचा. काय म्हणणार मग आपण, रिव्हर फ्लोज अंडर द ब्रिज, आहे का नाही, कारण का तुम्हाला ते 3D दिसतंय. तसं न्यूटन सॅट अंडर द ट्री, बिलो द ट्री, किंवा खाली नाही, बिलो नाही. बिलो कधी वापरायचा, 2D वर.
तर अंडर कधी वापरायचा, 3D असेल तर अशा प्रकारे इथं अंडर वापरायचा. ठीक आहे, चला पुढे बघूया. अंडरनीथ आणि बिनीथ दोन्हीचा अर्थ बघू आपण. दोन्हीचा अर्थ एकच आहे, म्हणजे खाली. पण कधी एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला कव्हर केलेला असेल, म्हणजे समजा हा हात आहे माझा आणि ह्याच्यावर समजा मी असा काहीतरी कपडा झाकला, तर त्याला काय म्हणणार, अंडरनीथ. माय हँड इज अंडरनीथ द क्लॉथ. कारण का हाताला पूर्ण कपड्यानं पूर्णपणे झाकून घेतलंय. जसं की म्हणणार मी काय, माय शर्ट इज अंडरनीथ द जॅकेट. कारण का ह्या जॅकेटच्या आतमध्ये ते शर्ट आहे, तर त्यावेळेस काय म्हणणार मी, माय शर्ट इज अंडरनीथ द जॅकेट. कारण का जॅकेटनं माझ्या शर्टला कव्हर केलेलं आहे. इथं तेच दिले बघा, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला कव्हर केलेलं असेल तर वी वेअर अ शर्ट अंडरनीथ द जॅकेट, आहे का नाही. जॅकेटच्या आतमध्ये आपण शर्ट घालतो. ठीक आहे, बरोबर आहे. ग्रॅव्हिटी लॉ आहे का नाही, गुरुत्वाकर्षणाचा तो नियम त्याला कळाला होता. चला पुढे बघू. ऑन सांगितलं होतं मी, एखादी गोष्ट फिजिकली दुसऱ्या गोष्टीच्या वर असेल तर तिथं ऑन वापरतात. मोबाईल इज ऑन द टेबल, आहे का नाही. बाईक इज ऑन द ग्राउंड. कारण का ग्राउंडच्या वर बाईक टेकलेली आहे का नाही तिचे चाक, मग काय म्हणणार आपण, बाईक इज ऑन द ग्राउंड. ठीक आहे. ऑन टू, मग सांगितलं ऑन टू म्हणजे काय, एका सरफेस वरून दुसऱ्या सरफेस वर जायचं असेल तर ही जम्प ऑन टू द वॉल, आहे का नाही. ऑन द वॉल नाही, ऑन टू द वॉल. नंतर काय बघितलं आपण, अबाव. अबाव म्हणजे काय, च्यावर दोन गोष्टींमध्ये गॅप पाहिजे. जसं की बर्ड्स फ्लाय अबाव द ट्री, आहे का नाही. अबाव द ट्री, ट्रीच्या वर बर्ड काय करतायत, फिरतायत. अबाव म्हणजे काय, च्यावर, दोन्हीमध्ये गॅप पाहिजे. ओव्हर, ओव्हर म्हणजे काय, सरफेस 3D पाहिजे. जर का तुम्ही थोडंसं अनालिसिस केलं ना बघा, तर काय इथं दिसतंय तुम्हाला, अंडर, ओव्हर हे जे आहेत का नाही, ह्याचा अर्थ हे आलं का नाही, आर, ह्याचा अर्थ सरफेस 3D असतो, हे लक्षात ठेवा, आहे का नाही. काय असतो, सरफेस 3D असतो. ओव्हर, अंडर हे जे शब्द आहेत का नाही, ER वाले, तर हे सगळे शब्द आले की त्याचा अर्थ काय असतो, तो सरफेस 3D असतो. इथं पण बघा, ओव्हर म्हणलं की काय पाहिजे, सरफेस 3D पाहिजे. म्हणजे जसा तो ब्रिज आपल्याला दिसतो का नाही, नदी आहे त्याच्यावर ब्रिज असा 3D स्वरूपात दिसतोय आपल्याला, मग काय म्हणणार आपण, द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर, आहे का नाही. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. चला पुढे बघू. अप सांगितलंय, खालून वर जायचं असेल तर अप असतं. आणि ड्युरिंग आणि दुसरा कोणता आहे, विदिन, दोन्हीचा अर्थ समजून घेऊ. बघा, ड्युरिंग म्हणजे दरम्यान, ड्युरेशन सांगितलेलं असतं. बघा, जसं की स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट माहित असतो, आहे का नाही. ड्युरेशन मध्ये काय ते आपण उदाहरणासहित समजून घेणार, बिलकुल टेन्शन नका घेऊ. बघा, GDP will increase during next year, है का नाही. काय म्हणते, GDP will increase during next year. दुसरं एक उदाहरण बघा, नेक्स्ट मॅच विल बी हेल्ड ड्युरिंग जानेवारी मंथ, है का नाही. काय सांगितलं इथं बघा, ड्युरिंग म्हणजेच काय असतं, दरम्यान असतं, है का नाही. ड्युरिंग म्हणजे दरम्यान, ड्युरेशन सांगितलेला असतो, पण ह्याच्यामध्ये काय महत्वाचं, स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट माहित असतो. म्हणजे जर का मी म्हणलं नेक्स्ट इयर, तर जानेवारी महिना आणि डिसेंबर महिना ह्या दोन्हीच्या मध्ये होणार आहे हे मला माहिती आहे. त्यावेळेस मी काय म्हणणार, मी ड्युरिंग नेक्स्ट इयर. जसं की नेक्स्ट मॅच विल बी हेल्ड ड्युरिंग जानेवारी मंथ. कारण का 1 ते 30 तारखेच्या दरम्यान होणार आहे मला नक्की माहिती आहे. स्टार्ट आणि एंड मला माहिती आहे, म्हणून म्हणणार मी इथं ड्युरिंग, आहे का नाही. ड्युरिंग नेक्स्ट इयर. तर ड्युरिंग कधी वापरायचं, स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंटच्या मध्ये होणार आहे आपल्याला माहिती असेल तर त्यावेळेस काय वापरणार आपण, ड्युरिंग वापरणार. पण तुम्ही म्हणाल मग विदिनचा मग कधी वापरायचा, विदिनचा अर्थ पण द्यायचा आहे, च्या दरम्यान. तर बघा, च्या किंवा च्या दरम्यान इथं लिमिट दिलेली असते, म्हणजे स्पेसिफिक एंड पॉइंट दिलेला असतो. बघा, जसं की वी शुड रीच देअर विदिन 7 days. इथं 7वा दिवस दिलाय बघा, स्पेसिफिक दिवस दिलाय. इथं काय फक्त म्हणलंय का महिना, इथं वर्ष म्हणलंय का नाही, इथं 7 days स्पेसिफिक. इथं काय सांगितली, डेट सांगितली, 7 दिवस सांगितले. यू शुड फिल द फॉर्म विदिन 2 days, 2 दिवसाच्या आत, म्हणजे शेवटचे 2 दिवस आहेत, 2 दिवस सांगितले आपल्याला. तर अशा प्रकारे स्पेसिफिक सांगितलेलं असतं बघा, आहे का नाही. स्पेसिफिक इथं तेच सांगितले, स्पेसिफिक एंड पॉइंट दिलेला असतो, त्यावेळेस म्हणणार आपण विदिन, आहे का नाही. विदिन कधी म्हणणार, लिमिट दिलेली असते, शेवटचं आपल्याला माहित असतं 7वा दिवस, 2 दिवस हे स्पेसिफिक माहित असतात, त्यावेळेस आपण विदिन वापरायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रिपोजिशन नावाचा किचकट भाग जो आहे तो आपण संपवलेला आहे. मला एकदा सांगा, समजलाय का हा. जर का समजला असेल तर थोडंसं पुढे जाऊ आपण, वेळ खूप झालाय पण समजणं खूप महत्वाचं होतं. ठीक आहे. चला पटकन घेऊन टाकू आता कंजक्शन. तोपर्यंत कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला हा प्रिपोजिशन समजलाय का, अॅनिमेशनच्या स्वरूपात, 3D च्या स्वरूपात जे आपण घेतलं ते समजलंय का सांगा, म्हणजे पुढे जाऊ आपण. छोटासा पार्ट राहिलाय, फक्त 5 मिनिटं आहेत जास्तीत जास्त. बघा, कंजंक्शन उभयान्वयी. आता सांगितलं मी एकदम सोपं. जंक्शन म्हणजे जोडणारा, कंजंक्शन म्हणजे काय, दोघा तिघांना जोडणारा. अँड, बट, बिकॉज, दॅट हे सगळे शब्द काय आहेत, कंजंक्शन आहेत. आणि शेवटचा पार्ट आपला इंटरजेक्शन, आहे का नाही. काय आहे, इंटरजेक्शन. तर मग सांगितलं होतं मी, इंटरजेक्शन म्हणजे काय, उद्गारार्थी. आणि हा सगळ्यात सोपा प्रकार आहे, कारण का तुमच्या ज्या भावना आहेत
त्या भावना म्हणजेच काय असतात, उद्गार असतात, त्यालाच म्हणतो आपण इंटरजेक्शन उद्गारार्थी वाक्य. मग जर का उद्गार आश्चर्याचे असतील तर ते आश्चर्यवाचक उद्गार झाला, जर का तुमचा आनंदाचा असेल तर आनंदवाचक उद्गार झाला. असे वेगळ्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे ह्याचे प्रकार पडतात. ठीक आहे, चलो बघू आता इंटरजेक्शन फॉर जॉय. एकदम सोपं बघा, जर का आनंदामध्ये एखादा उद्गार उच्चारला गेला असेल तर तो काय असतो, तुमचा उद्गारवाचक तो हॅपीनेस वाला असतो. जसं की हुर्रे वी वन द मॅच, मागे सांगितलं तुम्हाला हुर्रे बिरे असतं का, आपलं मॅच जिंकल्यास कधी म्हणतो का हुर्रे आम्ही मॅच जिंकलो, नाही, आपलं काय ओरडणं हे आम्ही मॅच जिंकलो, ते आपलं हे वगैरे असतं का नाही, हे काय असतं आनंदवाचक आपले शब्द असतात, आहे का नाही. तर बघा दुसरं, वाव आय पास द एक्झाम, कधी तुम्ही एक्झाम पास झालात आणि कधी घरी जाऊन सांगितलंय का वाव आई मी पास झालो, नाही, काय जाता एकदम धिंगाणा घालत हे आई मी पास झालो, तर हे म्हणजेच काय आपला इंटरजेक्शन ऑफ जॉय आहे. ठीक आहे, इंटरजेक्शन ऑफ जॉय आहे. हे शब्द खरे आपल्याला शिकवायला पाहिजे. हे तिकडे ब्रिटिशांचे शब्द आहेत. तो हुर्रे बिर्रे तिकडे असेल, आपल्याकडे फक्त हुरडा पार्टी असते. हुर्रे बिर्रे असतं का, नाही. कधी आपण ऐकले का हुर्रे कोणी म्हणलेलं नाही. कधी वाव वाव असा शब्द ऐकलाय का, नाही. कोणीतरी म्हणत असेल जे कॉन्व्हेंटमध्ये वगैरे शिकलेत किंवा जास्तच इंग्लिश भाषा वापरत असतील, कॉन्व्हेंटवाले पण वापरत नाहीत, मला माहिती आहे कॉन्व्हेंटवाले माझे मित्र आहेत चांगले, तर हे वाव वगैरे ना असलं कोणी म्हणत नाही. वाव किती भारी असं कोणीच म्हणत नाही, काय म्हणतो हे एकदम भारी दिसतोय वा असं. अशा प्रकारे वाव हुर्रे बिरे तिकडचे शब्द आहेत. चला, इंटरजेक्शन ऑफ ग्रीफ. ग्रीफ म्हणजे काय, दुःख, आहे का नाही. ग्रीफ म्हणजे काय, दुःख, गम, आहे का नाही. कोणता गम म्हणू आपण, दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल, तर हे काय आहे गम, आहे का नाही. काय आहे, गम आहे, हे आहे ग्रीफ. ग्रीफ म्हणजे काय, दुःख. ग्रीफ म्हणजेच काय असतं, दुःख. मग तुम्ही काही म्हणा ॲलास, आहे का नाही. ॲलास म्हणजे काय, तर ते इंग्रजीमध्ये आपण ॲलास म्हणतो का, नाही, हे लय बेकार झालं, तर हे लय बेकार म्हणजे काय बाबा, इंटरजेक्शन ऑफ ग्रीफ आहे, दुःखाचं, आहे का नाही. हे आहे दुःखाचं. चला पुढे जाऊया. पुढे बघू आपण कोणता आहे, इंटरजेक्शन फॉर सरप्राईज, आश्चर्य एकदम. ओ म्हणलं काय, आश्चर्य, आहे का नाही. ओ पण आपल्याकडे असं का नाही, आपलं अरबो, आहे का नाही. अरबो, ते अरबो काय आपल्याकडे, तरी आश्चर्यवाचक नाव आहे का नाही. तर ते इंग्लिशमध्ये काय ओ, आहे का नाही. ओ म्हणजे काय एकदम आश्चर्यवाचक आहे, तर इंटरजेक्शन फॉर सरप्राईज आहे. पुढे बघू इंटरजेक्शन ऑफ अप्रुव्हल. हा, जर का मला यस वी विल डू, आहे का नाही, हो नक्की आपण करू, तर यस म्हणजे काय झालं, इंटरजेक्शन ऑफ काय म्हणू आपण, अप्रुव्हल. आपल्याकडे एकच काय, आहे का नाही. तर म्हणजे काय, इंटरजेक्शन ऑफ अप्रुव्हल आहे का नाही. म्हणजे काय, इंटरजेक्शन ऑफ अप्रुव्हल. चला पुढे बघूया, इंटरजेक्शन फॉर ग्रीटिंग. ग्रीटिंग म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला कधी शुभेच्छा द्यायच्या, गुड मॉर्निंग, आहे का नाही, हॅपी बर्थडे, गुड इव्हनिंग, गुड नाईट, हे सगळे काय आहेत, इंटरजेक्शन ऑफ ग्रीटिंग आहे. ठीक आहे. आणि इंटरजेक्शन ऑफ अटेन्शन, सगळ्यात शेवटचा. अटेन्शन म्हणजे काय, कोणाचं अटेन्शन आपल्याकडे ओढायचं असेल तर काय म्हणतो आपण, अलर्ट, ही इज कमिंग, आहे का नाही. अलर्ट, एकदम सावध राहा, कोणीतरी येतंय. हे अलर्ट म्हणजे काय झालं, अटेन्शन. किंवा अटेन्शन हा शब्द पण अटेन्शन उद्गारवाचक असला, काय झाला तो, इंटरजेक्शन ऑफ अटेन्शन. तर अशा प्रकारे सगळे शब्द झालेत. हा अशा प्रकारे आपला पार्ट ऑफ स्पीच प्रकार झालेला आहे. सगळं घेतलं, फक्त वर्ब सोडून का, वर्ब आपलं ऑलरेडी झालेलं आहे. हा झाला पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. तर आता एक 2-3 प्रश्न घेऊ आणि आपण थांबूया. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये सांगा आजचा जो घटक आहे तो समजला काय, कारण आता जास्त वेळ नाहीये. बघा, महात्मा गांधी वॉज बॉर्न. महात्मा गांधी वॉज बॉर्न डॅश गुजरात. आता मला सांगा, इथं गुजरात दिलंय त्यांनी, आहे का नाही. आता गुजरात काय आहे, इथं ऍट म्हणणार का आपण, नाही, कारण का गुजरात हे स्टेट आहे, बरोबर आहे का नाही. काय काय शब्द आहेत आपल्याकडे, ऍट, ऑन आणि इन, हे खरे मेन शब्द आहेत. इथं कन्फ्युजन व्हायला पाहिजे. ऍट कधी वापरतो, एकदम छोटं ठिकाण असेल तर. गुजरात आहे, छोटं ठिकाण आहे का नाही, हे तर राज्य आहे. मला सांगा, ऑन वापरणार का नाही. ऑन तर कधी वापरतो आपण, ग्रह, प्लॅनेटवर म्हणतो. आणि इन, हा, हे मात्र कधी, शहरापासून मोठं. मग शहर असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, देश असेल, बरोबर. तर काय इथं वापरणार आपण, इन. महात्मा गांधी वॉज बॉर्न इन गुजरात. मग बघा कुठे, ऑप्शन नंबर 1. असे प्रश्न आहेत TCS चे. काय आहे का दुसरं काय ह्याच्यामध्ये वेगळं, काहीच नाही. म्हणून बेसिक समजणं महत्वाचं आहे का नाही. बेसिक जर गोष्टी समजल्या असतील तर तुम्हाला एकही प्रश्न चुकणार नाही, मी गॅरंटी देतो. मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहेत. चला पुढे जाऊया. बरोबर, सगळ्यांचं इन येतंय. ही इज व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट. आता बघा, ही इज व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट, माय ओपिनियन, आहे का नाही, माझ्या ओपिनियन मध्ये. मग मला सांगा, ओपिनियनच्या मध्ये ह्या अर्थानं कोणता शब्द येतं, जास्त न विचार करता. फॉर आहे, इन, ऑफ का विथ, तर कोणता आहे, इन माय ओपिनियन. बरोबर, ऑप्शन काय, ऑप्शन नंबर 2. चला, वन शुड ऑलवेज टेक केअर वन्स हेल्थ, आहे का नाही. एखाद्यानं काळजी घेतली पाहिजे वन्स हेल्थ, एखाद्याच्या हेल्थची. आता हेल्थची ह्या अर्थानं कोणता आहे, OF का OFF,
OFF म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय, च्यापासून वेगळं होणं, च्यापासून खाली पडणं किंवा च्यापासून दूर होणं त्याला म्हणतात OFF. इंटू कधी असतं, एखाद्या गोष्टीमधून दुसऱ्या गोष्टीच्या मध्ये जाणं. आता मला सांगा, वन शुड टेक केअर डॅश वन्स हेल्थ, एका ठिकाणून कुठं दुसरीकडे ठिकाणी जातोय का, नाही, त्यामुळे इंटू नसणार आहे. विथ सोबत आहे का, सोबतचा काही तर संबंध आहे का, नाही. फॉर म्हणजे साठी आहे का, नाही, तर काय असणार आहे, ऑफ. वन शुड टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. ठीक आहे, बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3. चला पुढे बघूया. माय फादर विल स्टे विथ मी डॅश नेक्स्ट मंथ. नेक्स्ट मंथ पर्यंत माझे वडील माझ्या सोबत राहणार आहेत, है का नाही. नेक्स्ट मंथ पर्यंत माझे वडील माझ्या सोबत राहणार आहेत. टू असणार आहे का, नाही. ऍट असणार आहे का, स्पेसिफिक ठिकाणवर आहे का, इथं दिलंय का कोणतं ठिकाण वगैरे, इथं गाव दिलंय का किंवा एखाद्या एरियाचं नाव दिलंय का, नाही. OFF म्हणजे काय, च्यापासून वेगळं होणं. इथं च्यापासून वेगळं का, नाही, उलट तो सोबत राहतोय तो वडिलांच्या. मग इथं काय असणार आहे, टिल, तोपर्यंत. माय फादर विल स्टे विथ मी टिल नेक्स्ट मंडे. काय दिले तर, नेक्स्ट मंडे, बरोबर आहे, नेक्स्ट मंडे पर्यंत राहणार आहे. ठीक आहे. अ पर्सन नीड्स टू लिव्ह, काय म्हणणार इथं आपण, कशामध्ये राहायला पाहिजे, हार्मनी. तर काय असणार इथं, इन हार्मनी. अ पर्सन नीड्स टू लिव्ह इन हार्मनी, आनंदामध्ये राहणं आवश्यक आहे. अशा प्रकारे हे सगळे TCS चे असे प्रश्न आहेत जे की तुम्हाला, मला वाटतंय आता व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील. फक्त ते अर्थ लक्षात ठेवायचे. ऑन म्हणजे काय, इन म्हणजे काय, ऍट म्हणजे काय, इनटू म्हणजे काय, ह्या सगळ्या जर गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. तर तुमच्यासाठी खास 1 ते 2 लेक्चर आपण एक्स्ट्रा घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी कव्हर करणार आहोत. ठीक आहे, चालतंय, आपण इथंच थांबूया. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, थँक्यू.